बायकोचे नागे हे पैसे घे, व्यवस्थित ठेवून दे, मला उद्या बाजारला जायचंय, लग्नाचा बाजार करायचा आहे. बायकोच्या जवळ पैसे ठेवले, तो गेला शेताकडे, काय आपलं काम होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको, अगं चला आता निघायचंय, जेवण वगैरे केलं, चला 10 वाजता बाजारला जायचं. उद्याला बघू बरं कालचे पैसे कुठे आहेत. बायकोने पैसे पाहिले, पैसेच सापडे ना. सगळीकडे हुडकलं पैसे, पण थोडी थोडी रक्कम नाही हो. लग्न 8 दिवसावर आलेलं आणि 50,000 रुपये काय. इकडं पाहिलं, इकडं पाहिलं, इकडं पाहिलं, कपाडात पाहिलं, त्यात डब्यात पाहिले, इकडच्या डब्यात, सगळं तपासून पैसे सापडले. आता मात्र बायको रडायला लागली. काय झालं रडायला? अहो पैसे सापडे ना. बघ बघ इकडं तिकडं बघ, सगळीकडे पैसे सापडे. पूर्ण विचारलं, पोरांना तुम्ही घेतलात का रे पैसे? पूर्ण मी नाही. लग्न तर जवळ आले, पैसे तर नाही, 50,000 रुपये कर्ज घेतलेलं हरवलं. आता ह्याच्यापेक्षा काय अवघड असू शकतं? रडायला लागला बिचारा तो सुद्धा. शेवटी नाईलाज आहे, किती रडणार, त्याला मर्यादा आहे. शेवटी त्या दिवशीचा बाजार कॅन्सल केला. पुन्हा एका सावकाराकडे वगैरे जाऊन पैसे वगैरे घेतले, गेलं आपलं आपलं काम सुरू झालं. पैसे गेले. दोघा जेवायला गोड लागे ना. 2-3 दिवस निघून गेले. एके दिवशी बायकोनं अंथरुणाच्या घड्या करता करता एक सतरंजी अशी झटकली आणि फडफड अशा 2-2 हजाराच्या 25 नोटा खाली पडल्या. किती खुश झाले असतील. अहो तुम्ही हसायला लागला, तुम्हाला एवढा आनंद झाला असेल तर त्यांना किती झाला असेल. मला सांगा, हे 50,000 रुपये 3 दिवसाखाली जेव्हा आणले होते त्या दिवशी एवढा आनंद झाला होता का? परत हे 2-3 दिवसात काय 50,000चे काय 51 झाले का? आहे तेवढेच आनंद. एखाद्या माणसाच्या जवळचं धन हरपावं आणि पुन्हा सापडावं, त्याला जसा आनंद होतो ना तसा मथुरेतल्या लोकांना आनंद झाला. नष्ट लब्ध धनम एव, नष्ट झालेलं लब्ध मिळालं की आनंद जो होतो ना, बस तसा आनंद सगळ्यांना झाला. परमात्म्याला सगळ्यांनी आपल्या बरोबर घेतलं. सुंदर असं काही मिरवणूक काढण्यात आली सगळ्या नगरामधून आणि मोठ्या आनंदाने मिरवत भगवान परमात्म्याला राजमहालामध्ये आणण्यात आलं. असा एक आनंद घरामध्ये व्यक्त करण्यात आला. शुकाचार्य सांगतात, राजन आता भगवान परमात्मा आपल्या मथुरेमध्ये मोठ्या आनंदाने राहायला लागले. परमात्म्याने काही राजकीय स्थिर स्थावरता केली. कंसाचे काही मित्र होते, कंसाचे काही भाऊ होते. परमात्म्याने सगळ्यांचा नष्ट करून टाकलं. काही जणाला बाहेर घालून टाकलं, काही जणाला योग्य रस्त्यावर दंड देऊन आणलं, काही लोकांची समजवणूक केली आणि सगळी राजसत्ता व्यवस्थित स्थिर केली. तुम्हाला तर माहितीये, निवडून येण्यापेक्षा सुद्धा सत्तेवर बसणं फार अवघड असतं. सगळे मॅनेज करावं लागतात. सगळे आमदार कोणी कोणी चोरून नेतात, ते पैसे चोरलं वगैरे. आता हे आमदार चोरून न्यायचं एक प्रकरण सुरू झालं काय. असं सगळं व्यवस्थित करून परमात्म्याने राजसत्ता व्यवस्थित केली आहे. एके दिवशी भगवान परमात्मा आपल्या मथुरेमध्ये शांत बसले होते. आज भगवान परमात्मा आपल्या महालातल्या त्या खोलीमध्ये बसले होते ज्या खोलीची खिडकी गोकुळाच्या वृंदावनाच्या दिशेला होती. पलंगावर परमात्मा उठले, त्या खिडकीमध्ये जाऊन दूर पर्यंत भगवान परमात्मा पाहायला लागले आणि पाहता पाहता भगवान परमात्म्याला आज प्रजाची एवढी आठवण झाली. ते घर दिसायला लागलं, त्या घरात अंगण दिसायला लागलं. आई बाबा सगळे गोपिका गाई यांच्या दर्शनाने भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून आज अश्रू यायला लागले. परमात्मा डोळ्यातून अश्रू आणून रडत आहेत आणि नेमकं त्याच वेळेला भगवंताचा मित्र सखा भगवंताच्या अंतःपुरात आला. वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा. वृष्णीकुळातला एक श्रेष्ठ मंत्री होता, भगवंताच्या जवळचा मित्र होता. फार हुशार होता म्हणे उद्धव. शिष्यो बृहस्पती साक्षात. 8-9 वर्षाच्या उद्धवाला वडिलांनी शाळेमध्ये नेऊन टाकलं.
त्या काळामध्ये 12 वर्षाचा कोर्स असायचा आणि लगेच गुरूंनी आणून शाळा सोडलं. हे 1 वर्ष झाले पोरं म्हणजे बघा, गुरु म्हणजे बघा हे तुमचं पोर तुम्हाला का हो लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या का? ते म्हणजे नाही. मग का बरं आणलं पोराला वापस? म्हणजे पोराने काही त्रास दिला का शाळेमध्ये? म्हणजे नाही. मग का बरं वापस आणला तुम्ही? ते सांगितलं हो काय सांगावं, मी 12 वर्षामध्ये जेवढं शिकवणार होतो ना तेवढं ह्या पोरांनी 1 वर्षात पूर्ण केलं. आता माझ्याकडे शिकवायलाच काही नाही, दुसऱ्या कुणाकडे तरी ठेवायला. वडिलांनी तिथून त्यांना बृहस्पतीकडे ठेवलं. शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धवो बुद्धी सत्तमा. अतिशय बुद्धिमान सज्जन अशा वृत्तीचे उद्धव प्रवेश करतात अंत. भगवान परमात्म्याने पाहिलं परमात्म्याला, इतका आनंद झाला. अरे ये 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 म्हणून त्याच्या हाताला हात धरून गृहीत्वा पाणिना पाणीं प्रतन्महर्ति हरो हरी. जे शरण येतात त्यांचं दुःख दूर करणारे परमात्मा आज आपलं दुःख त्याला सांगण्यासाठी त्याचा हात आपल्या हातामध्ये घेऊन परमात्म्याने त्याला आपल्या बाजूला पलंगावर बसवलं. धनंजय काय चाललंय तुमचं, रडता का बरं? आज मला गोकुळाची आठवण होते. हो असं काय त्या गोकुळातल्या लोकांच्या मध्ये, वृंदावनातल्या लोकांमध्ये की तुम्हाला त्यांची आठवणी आली? नंदबा भगवान परमात्म्याने एक कारण सांगितले. तामन्मनस्काः मत्प्राणाः मदरते त्यक्तदैहिकाः. पहिली गोष्ट, त्यांनी जर मला काय दिलं असेल तर मला त्यांनी आपलं मन दिलंय. खरं सांगू तुम्हाला, पैसे देणं सोपं आहे, एखादी वस्तू देणं सोपं आहे, पण मन देणं फार, शरीर देणं सोपं आहे. मी तुमच्यावरच प्रश्न सोडतो, बघा तुम्हाला कोणतं योग्य वाटतं, निर्णय मला तुम्ही द्या. भागवत कथेला शरीर आणून बसवणं सोपं आहे का मन आणून बसवणं सोपं आहे? काय घरातले लेकर मागे लागतात. आजी का कुठं चल कथेला, चल मी पण आजी म्हणते गप्प बस, इथं तिथं बसावं लागते, खूप वेळा नाही मला यायचं नाही. ते माग लागून नातू इथं येतो आणि इथं येऊन बसली आजी. आजी हा चल, आता कुठले घरी आता इथं 2-3 जाऊन मग ते रडायला सुरुवात. मग ती आजी बिचारी पुन्हा एकदा उठून सोड. आजीच्या बरोबर एक नातू येत नाही म्हणे, 2-2 नातू येतात. कोणते? एक ते नातू आणि मन नावाचा एक नातू असतो. इथं येईपर्यंत चला 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 चला, इथं बसल्याबरोबर घरच्या. फार कठीण असतं मन. पण त्यांनी मला काय दिलं असेल तर मन दिलं आहे. मत प्राणाः. मगाशी ऐकलं ना तुम्ही, माझा रथ जगा निघाला त्यावेळेला परमात्म्याने सांगितलं, गोपिका समोर झोपल्या होता, आमच्या हृदयावरून रथ घेऊन जा. मदर्थे त्यक्त दैहिकाः. त्यांनी माझ्यासाठी सगळ्या दैहिक क्रिया सोडल्या, माझ्यासाठी सगळं समर्पण. आणि असं जे करतात ना त्यांचं रक्षण करणं, त्यांचं स्मरण हा माझा धर्म आहे. उद्धव माझे काम करतोस का? गच्छोद्भव्रजं सौम्य पितर्णो प्रीतिमावह गोपीनां मद्वियोगाभ्यं मत्संदेशे विमोचन. अशी ज्या गोपिकांची अवस्था झाली ना, तुझ्या ब्रजामध्ये त्या गोपिकांना, त्या गोपाळांना, नंदबाबांना माझा निरोप सांग. उद्धव महाराज निघाले जायला. ते काय उद्याच जातो सकाळी. परमात्म्याच्या भेटीच्या वस्तू वगैरे दिल्या, त्या घेतल्या, निघाले भगवान परमात्म्याच्या आज्ञेने उद्धव. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रथ सज्ज केला, रथामध्ये सगळ्या वस्तू घेतल्या उद्धवानी. सगळं घेऊन उद्धवजी महाराज निघाले जाण्यासाठी. आणि संध्याकाळच्या वेळेला उद्धवाचा रथ वृंदावनाच्या जवळ आला. तरी पाहिलं तिथे एक झाड होतं म्हणे, त्या झाडात कदंबाचा वृक्ष होता, त्याच्या खाली काही गोपिका एकत्र जमल्या होत्या. काही जणांनी सांगितलं होतं पाणी आणायला चालले, काही जणांनी सांगितलं होतं चारा आणायला चालले, कसं सांगून सगळे एकत्र जमल्या होत्या. आणि त्या झाडाच्या भोवताली त्या गोपिका भगवंताचं भजन करत होत्या. उद्धवाने लक्ष दिलं, काय करतात
भगवंताचं भजन करत. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण त्याच्यामध्ये नाव चारच म्हणे. त्याच्यातले 3 राधा नावाचे नाव आहेत आणि 1 कृष्णाचं नाव आहे. आता खरं सांगा, तुम्ही कृष्णाचं भजन करताय का त्या राधा नावाच्या माणसाचं भजन करताय? म्हणताना म्हणताय कृष्णाचं भजन आणि राधेचं सोपं घ्यायला त्यामुळे असं आहे म्हणे, आम्हाला कृष्णाचं काही घेणं देणं नाही. आम्हाला कृष्ण कळाला राधेमुळं, म्हणून आम्ही राधेचं भजन. किंवा एका गोष्टी म्हणजे असं म्हणे, कृष्ण नावाची एक मूल्यवान वस्तू आहे, असं कुठेही ठेवायला जमत नाही. एखाद्या सोन्याचं वगैरे एखादा दागिना असतो की नाही, त्याला ठेवण्यासाठी तो सोना एक डबी देतो. खालची डबी थोडीशी मोठी असते आणि वर झाकण असते. खालची डबी म्हणजे राधा राधा, खालची डबी थोडी मोठी आहे, 2 वेळे हरे कृष्ण, पुन्हा एकदा वर झाकण राधा. कृष्णाला असं थोडस झाकण का बरं पळून जातो, दुसरं काय फार चपळाय म्हणे ते पोरग पळून जाताना गेले की त्याला धरून ठेवतात. एका गोपिकेनं कळलं म्हणे, राधा आमची गुरु आहे. कुठे कसं काय? अहो ते नाही का, आम्ही काल रासलीला ऐकली की नाही, सगळ्या गोपिकेना अहंकार झाला. अहंकार झाल्यानंतर सगळ्या गोपिका उठायला लागल्या भगवंताला. पण राधा मात्र भगवंताच्या पुढे बरोबर पुढे निघून गेले होते. मग नंतर पुढे गेल्यावर राधेला अहंकार झाला. ऐकलं का? म्हणे असं नाही झालं. राधेला अहंकार होत असतो का? राधेला अहंकार नाही झाला. मग मी जर भगवंताच्या बरोबर पुढे गेले तर यांना पुन्हा परमात्मा प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्यामध्ये राधेने अहंकार तयार केला आणि थोडस पाठीमागे आले आणि मग या सगळ्यांना भगवंताचं भजन करून भगवंताच्या पर्यंत पोहोचवलं. म्हणून आमच्यावर परमात्म्याचे ऋण जेवढे आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त राधेचे आहेत. म्हणून आम्ही राधेचं कर्माने शुभादिबल कृष्णयो. गोपिका भगवंताच्या शुभ अशा गुणांचं गायन करत होत्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलू द्या तुमचं भजन. पुढे निघाला उद्धवाचा. पुढे आल्यानंतर त्यांनी पाहिलं गायी वगैरे वापस घराकडे निघाल्या होत्या. गायीच्या मागे मागे गोपाळ चालले होते. ते गोपाळ एकमेकाशी बोलत होते, काय रे कृष्ण असताना किती छान होता आपल्याला. त्याच्या म्हणला कृष्ण असताना एक फायदा फार मोठा होता, गायी हुडकावा लागायच्या. कृष्ण वापस निघायच्या वेळेला छान बासरी वाजवायचे,
परमात्म्याची बासरी ऐकली की सगळ्या गायी गोळा व्हायच्या, आपण लगेच घराकडे ढकलत होतो. आता फार अवघड झालं, एक एक गाय उडकायला कुठं कुठं फिरावं लागतं. भगवंतानी उद्धवानी तो रथ पुढे आणला, गोपाळ बाजूला दिले. उद्धवाकडे पाहिलं, रथ मथुरेतला पण कृष्ण नाही, हा काहीतरी कामाला आला असेल. सगळ्यांना वाटलं जावं त्याच्याशी बोलावं, पण हे गाई सांभाळायचं असं ना, पुन्हा गाई इकडे तिकडे गेला तर म्हणून थोडेसे पुढे आले उद्धवाचं सहज लक्ष बाजूला गेलं. गाई डोळ्यातून अश्रू येत होते. गाई हंबरत होता भगवंताच्या नामाच्या द्वारा. त्याला भगवंताला हाक मारत होता. एवढंच नाही म्हणे, गावामध्ये जेव्हा प्रवेश केला ना उद्धवाने, प्रत्येक आज 2-4 महिने होऊन गेलेले बस, असं नाही की लगेच आली, कमीत कमी 6 महिन्याचं अंतर आहे. आज सुद्धा प्रत्येक व्यक्ती परमात्म्याचं स्मरण करत होते. उद्धवाने गावात प्रवेश केला. त्याने पाहिलं एक माणूस गावामध्ये उजव्या साईडला एक झाड होतं, अंगणामध्ये एकाच्या झाडाखाली बसला होता, रडत होता. उद्धव उतरले रथातून, काय रे बाबा, म्हणजे काय झालं, का रडतोस? त्याच्या समोर बघितलं उद्धवाकडे, म्हणजे कृष्ण मथुरेला गेला म्हणून रडायला. अच्छा, म्हणजे नंद बाबा तुम्हीच का? नाही, मी नंद बाबा. नंदबाबाचं घर तिकडं पलीकडे, तुम्ही कसं काय रडता? हा, बहुतेक असं असेल, तुमचं पोरग आणि कृष्ण हे दोघ जण मित्र असतील आणि आपल्या दररोज घरी यायचं वगैरे, आणि आज येत नाही म्हणून रडत. नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. मग तुमचा आणि तुझा काय संबंध आहे की तुम्ही त्याच्यासाठी रडता? ते म्हणले, असं आहे महाराज, आता तुमची माझी ओळख नाही, काही नाही, पण आता काय सांगू म्हणे तुम्हाला. कृष्ण जेव्हा मथुरेमध्ये आमच्या वृंदावनात होता ना, दररोज मडके फुटायचे. मी आहे कुंभाराचा, फुल धंदा चालत होता. कृष्ण गेला 6 महिने झालं, मडकेच फुटे नाही गेले, फक्त एक आजोबा फुटले, त्यावेळेस एक गेलं, बाकी सगळे आशाला असे पडून आहेत. म्हणलं माझा धंदा बसलाय, पडून रडायला लागला. काय कारण असेल, पण आठवण जे होत होती कृष्णाची. त्या सगळ्यांशी पाहत बोलत उद्धव गोकुळामध्ये वृंदावनामध्ये प्रवेश करतात. नंद बाबांनी जेव्हा पाहिलं, बाबा धावत बाहेर आले. बाबाने त्यांना हाताला धरून रथातून खाली उतरलं, त्यांचं पाय धुवून त्यांना आपल्या घरामध्ये आणलं, पलंगावर बसवलं. भोजितम परमान्नेन, संध्याकाळ झाली होती, भोजन वगैरे करवलं. संविष्टौ कश्यपोत्तम, एका छान पलंगावर सुखरूप एका पलंगावर बसवलं. गतश्रमं पर्यपृच्छत, त्यांचे श्रम आता पूर्ण झाले. हातपाय धुतले, थोड्या वेळ बसले, जेवण केले, श्रम निघून गेले असं गृहीत करून. मग बाबांनी विचारायला सुरुवात केली, उद्धव अपि स्मरति नः कृष्णः. अच्छा, कृष्ण आमची पण आठवण करतो का? हा, तुमची आठवण खूप करतो. मातरम सुरदः सखी, तो आईची आठवण करतो. तो त्याच्या मित्रांची, गोपिकेंची, त्याच्या गोपाळांची, सगळ्यांची आठवण करतो. खाऊ अप्यायास्यति गोविंद. कृष्ण कधी येतो असं बोलला का? कधी येतो म्हणला कृष्ण. जर तो इथं आला तर आम्ही तुला बघू शकतो. आम्हाला कृष्णाची फार आठवण होते. माझी तर त्याला आठवण होत नसेल, कारण कसं आहे, मी फार निष्ठुर बाप आहे. 10-12 गोपी काय दिवशी आल्या, त्यांनी थोडासा गोंधळ घातला. असं करावं का तुमच्या पोरणी, असं करावं का थोडस बोलले. मला राग म्हणाले, कृष्णा आजी बाप उद्यापासून राहायचं नाही घरामध्ये, जात तू गाई घेऊन शेताकडे राहणार. 5 वर्षाचं वय आणि मी त्याला गाई देऊन शेताकडे वनाकडे पाठवलं. अशा निष्ठुर वडिलांची कशाला आठवण करेल तो? पण उद्धव, मला मात्र त्याची नित्य आठवण होते. भावाग्निर्वात वर्षाच वृष सर्वाच रक्षिता. कारण तिने आमचं रक्षणच एवढ्या संकटातून केलंय की आम्ही त्याला विसरू शकत नाही.
आम्ही एकदा देवीचं दर्शन घेण्यासाठी एका अंबिकेच्या वनामध्ये गेलो होतो आणि तिथं रात्री दर्शन वगैरे घेतलं, मुक्काम केला आणि तिथं रात्रीच्या वेळेला एका अजगराने मला पकडलं, अर्धा खाऊन टाकला होता. मी तर ओरडायला लागलो होतो. आता माझा मृत्यू निश्चित होता, पण न जाणो कृष्ण तिथं आला आणि कृष्णाने त्या अजगराला स्पर्श केला. काय झालं माहिती नाही, पण तो अजगर मरण पावला. मी त्या दिवशी सुखरूप बाहेर पडलो. कृष्णामुळे माझं रक्षण. एक रात्र वनाला आग लागली होती. आम्ही वनामध्ये सापडलो. सगळ्या बाजूने आग लागली. अशी कल्पना करा, तुमच्या गावात एवढं वन आहे आणि आपण मध्ये होतो, सगळ्या बाजूने आग लागली. काय बोलू, आता मरण निश्चित आहे ना. आणि मग काय झालं माहितीये, कृष्णाला आम्ही सगळ्यांनी हात मारले. कृष्णाने सगळे डोळे बंद करा, डोळे बंद करा. सगळे डोळे बंद. कृष्णाने काय केलं माहिती नाही, पण आग काही क्षणामध्ये शांत झाली. थंड वारा सुटला. कसं झालं असेल बरं असं. म्हणजे मी असं बोलत बसलो होतो आणि 8 दिवसाखाली पेंजा घरी आला होता. पेंजा सांगितलं, बाबा मला माहिती आहे ना कसं ते मला सवय आहे. असं कृष्ण कधी डोळे झाका म्हणले ना, सगळे डोळे झाकायचे, पण मी डोळेच झाकत नव्हतो. तिला मारे खाल्ला होता त्याच्याबद्दल, पण डोळे झाकत नव्हतो. असं असं डोळ्यावरून असं हात ठेवायचे, त्या फटीतून बघत होतो. म्हणे काय दिसलं तुला फटीमधून पाहिलं? काही नाही. कृष्णाने आ केलं आणि सगळं अग्नी येऊन भगवंताच्या मुखामध्ये बसलं. दावाग्ने वात वर्षाच. एवढी मोठी वर्षा झाली होती त्या गोवर्धन पूजेच्या वेळी, पण आम्हाला काही झालं नाही. कुणाला मोठा वारा सुटला होता. गाव उडून गेला होता, पण कुणालाच काही झालं नाही. फक्त बऱ्याच वर्षापासून ते वरचे छपर खराब झाले होते, ते उडाले, ते बरं झालं. त्याच्या निमित्ताने पुन्हा दुसरी छपर टाकले सगळे. बाकी काही खराब झालं नाही. मडकं सुद्धा कुठलं नाही. कुठं भगवंताने आमच्यासाठी फार केलं. असं बोलता बोलता किती संस्मृत्य संस्मृत्य नंदा कृष्ण अनुरक्त अत्युत्कंठो भवत्तूष्णीं प्रेम प्रसरव्यो मनः. असं बोलता बोलता बाबांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू सुरू झाले. वाणी रुद्ध झाली. बाबा शांत झाले. आता बाबाने एकही शब्द पुढे सुचना. बाबा शांत झालेलं बघून आजूबाजूला उभ्या असलेल्या गोपिका आधी सगळ्या जण सुद्धा रडायला लागल्या. यशोदा वर्णमानानी पुत्रस्य चरितानि च. यशोदेने सुद्धा आपल्या मुलाचे अनेक प्रकारचे चरित्र आपल्या कानांनी बाबा सांगत असताना ऐकत होते. थोडा वेळ निशब्द गेला आणि मग सगळ्याच शांत रडणं झालेलं बघून जवळजवळ उत्तर रात्र सुरू झाली होती. आणि मग उद्धवाने बोलायला सुरुवात केली. उद्धव बोलतात, युवां श्लाघ्य तमोनूनं देहिनामिह मानद. खरोखर म्हणे तुम्ही सगळेजण फार भाग्यवान आहात. शब्द फार छान. श्लाघ्य तम. श्लाघ्य म्हणजे चांगले आहात, श्रेष्ठ आहात. देहिनाम इह मानद. या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर सगळे भाग्यवान होत नसतात. तुमच्यासारखे काही कमी लोक आहेत जे एवढे भाग्यवान होऊ शकतात. कशामुळे? नारायणे अखिल गुरु यत्कृपा मतिरीदृशी. ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या बद्दल असं दृढतम प्रेम उत्पन्न झालेलं आहे. ज्याचं मन, ज्याची बुद्धी, ज्याचे इंद्रिय परमात्म्याशी ऐक्य पावत आहे, त्याच्या बुद्धीचा विषय परमात्मा झाला आहे, मनाचा विषय परमात्मा झालेला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव
बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्याला आपल्याला खूप बुद्धी वाटतं ना, त्यांनी काही बाकी काही करणं म्हणजे बुद्धी नाही, परमात्म्याच्याकडे आपलं लक्ष लावता आलं काय तर ती खरी बुद्धी आहे. आणि बाबा तुम्ही फार धन्य आहात. 6 महिने झाले तरी सुद्धा आणखी कृष्णाच्या बद्दलचं इतकीच प्रेम कमी नाही. उलट प्रत्येक क्षण परमात्म्याच्या स्मरणामध्ये आहे. बुद्धी तुम्ही खरेच भाग्यवान. प्रणाम प्रणाम आपल्या सगळ्यांना. पण बाबा
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्यासाठी काही निरोप सांगितला आहे, तो लक्ष देऊन ऐका. काय म्हणले परमात्मा? आगमिष्यति अदीर्घेन, थोड्याच वेळामध्ये, थोड्याच दिवसामध्ये मी येऊन जाईल असं म्हणले परमात्मा. थोड्या काही दिवसात येऊन जाईल, काही काळजी करू नका, कारण माझी व्यस्तता आहे. मथुरेचा राजकारभार हे ते सगळं हे थोडं व्यस्त आहे, पण मी येऊन जातो. परमात्म्याने सांगितले, बाबा मा खिद्यतम महाभागो. हे बाबा, आई, तुम्हाला परमात्म्याचा निरोप आहे. मा खिद्यतम, तुम्ही दुःखी होऊ नका. मग काय करा? द्रक्षतः कृष्ण म्हणते गे, तुम्ही भगवंताला लांब नका, परमात्म्याला जवळ पहा. अरे तुम्ही रडता, तुम्ही दुःखी आहात. का दुःखी आहात? कारण कृष्ण नावाचा तुम्ही एक मुलगा, एक पुत्र असं पाहतात, आणि तो इथून कुठे मथुरेमध्ये गेला आहे म्हणून तुम्ही त्याचं दुःख करता. तुम्ही काय करा? कृष्णाला असं दूर गेला याच्यातून पाहू नका. कृष्ण एक व्यक्ती म्हणून बघू नका, कृष्ण एक तत्व म्हणून पहा. जे तत्व अंतरहृदि सभूतानाम आस्ते ज्योतिर्वैदसी, तो परमात्मा सगळ्या चराचराच्या मध्ये भरलेला आहे, त्याच्या ज्योतिरूपाने तो सर्व जीवाच्या ठिकाणी राहतो. त्या कृष्णाला तुम्ही पहा. हा, तुम्ही कृष्णाला एक व्यक्ती म्हणून बघू नका, मग काय बघा? एक परमात्मा तत्व म्हणून. आणि हे बघा, ऐका, त्या परमात्म्याचं ना कोणी आई आहे, ना कोणी वडील आहे, ना कोणी भाऊ, ना कोणी संबंधी नसतात. परमात्मा हे तत्व आहे. आणि तुमच्याशी धारणा झाली की तो माझ्यापासून निघून गेला, पण निघून गेला नाही, तो नित्य तुमच्या जवळ आहे. मी नेहमी उदाहरण देतो. हा, काकवाल्या माझ्याकडे म्हणल्या, महाराज पंचांग बघायचं होतं. म्हणलं बस बस, ते पंचांग उघड, काय पाहिजे बोला, काय बघायचं? म्हणले महाराज जरा बघा बरं थोडं व्यवस्थित. हो, पण काय बघायचं सांगा ना. हा, ते काय झालं, ते काल कार्यक्रम होता घरी. मग ते मागे दिवाळीला नथ घेतली होती नवी मालकाने, मग ती नथ घातली दिवसभर, नथच सापडे नाही गेले. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. पंचांग काढलं नाही, थोडं इकडं इकडं जरा बघितलं, 2-3 पानं इकडं, 2-3 पानं इकडं, हिशोब केला हातावर. खरं वाटा ना, थोडस वर बघितलं, काय साधारण कधी गेला? काल काही लक्षात द्यावं, नंतरच काय. बघ, ठीक ठीक. परत एकदा थोडस हिशोब केला, थोडं पंचांगाचे 2-3 पाने. हा, ठीक आहे, आता सांगतो ऐका बरं. म्हणलं हा, ते म्हणले हा सांगा. हा, तुमच्याकडे गोदरेजचं कपाट आहे? ते म्हणले हो, 2-3 कपाट आहे. हा, छान छान. तर आरसा आहे? म्हणलं हो आहे आरसा. त्या आरशामध्ये नथ आहे. तिने लगेच 50 रुपये देऊन, महाराज बरं होणार सापडले सर म्हणून. आणि आश्चर्य सांगतो, त्यांना आरशात नथ मिळाली. कशी मिळाली असेल सांगतो सांगतो सांगतो. काय झालं, रात्री त्याने भरपूर इकडं तिकडं काम येते सगळं केलं. मग ते सगळं झालं, संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर ते झोपल्या पलंगावर आडवं पडल्या. आणि आडवं पडल्यावर काकूच्या लक्षात आलं, नथ नाकातच आहे, तोच आहे म्हणून त्याने ती काढली. आता ठेवायला उठून कपाटात वगैरे कुठं जात बसावं म्हणून त्याने ती आपल्या मंगळसूत्राला लागली. हरवू नये. आणि सकाळी विसरून गेल्या कुठे लावली. नथ कुठं होती? जवळ. फक्त एवढं झालं, त्यांना त्याचं विस्मरण झालंय. म्हणून ते हुडकत दिवसभर सकाळपासून. वस्तुतः ती कुठे गेलेली नाही, ती नित्य जवळ आहे. असं परमात्म्याला शोधत आहात बाबा तुम्ही. परमात्मा कुठेतरी दूर गेलाय म्हणून तुम्ही दुःख करता, तुम्ही रडतात. पण कृष्णाला तुम्ही एका व्यक्तीमध्ये न पाहता एक परमात्मा तत्वामध्ये जर पाहिला तर सगळीकडे भरलेला तोच दिसेल.
आजूबाजूला तुम्हाला दिसणारी प्रत्येक वस्तू ही परमात्मा तत्व आहे असा भाव धारण करा. उद्धवाने हा परमात्म्याचा निरोप जेव्हा नंद बाबांना सांगितला, हळूहळू बाबांना आजूबाजूला सगळं परमात्मा दर्शन घडलं लागलं. यशोदेला सुद्धा याचं ज्ञान प्राप्त होत. उद्धव त्या दिवशी राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव स्नान करण्यासाठी यमुनेच्या काठावर आले. काही गोपिकांची त्यांची भेट होते. खूप सुंदर वर्णन आहे. काही गोपिकांनी पाहिलं, अरे कोण आले? एकी सांगितलं, अरे दिसायला तर थोडं पिवळे वस्त्र दिसतात अंगावर, रंगाने सावळा दिसतोय, बहुतेक कृष्ण आला की काय? एक गोपिका म्हणजे नाही नाही, कृष्णाच्या चालण्यामध्ये आणि याच्या चालण्यामध्ये फार मोठा अंतर आहे. कृष्ण नाही आबा शांत. तम वीक्ष कृष्णानुजरम व्रजस्त्रियाः. अरे हा कृष्णाचा अनुचर आहे, म्हणजे कृष्णाचा भक्त आहे, वैष्णव आहे, पाठीमागे चालणार आहे, सेवक आहे. हो अच्छा ठीक आहे, या या. एका गोपिकेने विचारलं, आता कशासाठी आलात? हा बहुतेक अक्रूराने कृष्णाला नेलं, आता तो आमच्या नंद बाबांनी यशोदेला घेऊन जायला आला असतो. हे गोपिका म्हणे, नाही 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 नाही, मला कळलं हा कशासाठी आलाय. अगोदर कृष्ण येऊन निघून गेला, आता कृष्णानेच याला पाठवला असेल. आपले जे थोडेफार जिवंत असलेले प्राण आहेत ना, याला घेऊन जायचे असते. गोपिका एकमेकाशी बोलायला लागली. एका गोपिकेने सांगितलं, हे बाळ, तू काही जरी केलास ना तर आमचं हृदय भगवंताशी इतकं एक झालेलं आहे की भगवंताच्या पासून बाजूला कोणी करू शकत नाही. उद्धव म्हणे, मी ह्याच्यासाठी आलो नाही, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो नाही, मी तुम्हाला ब्रह्माचं दर्शन करून देण्यासाठी आलो, मी तुम्हाला ब्रह्मतत्वाचा उपदेश करण्यासाठी आलो. एका गोपिकेने विचारलं, उद्धव म्हणे काय, तुझं ब्रह्म, तुझे ब्रह्म आम्हाला सांगणार आहेस, ते कृष्णापेक्षा सुंदर आहे का रे? कृष्ण वेगळा ते ब्रह्म वेगळं. मग आम्हाला मान्य नाही, आम्हाला फक्त कृष्ण पाहिजे, आम्हाला कृष्ण बापू. आमचा जीव, आमचा प्राण, आमचा अंतःकरण केवळ कृष्णासाठी आहे. आम्ही आमचं सर्वस्व कृष्णाला समर्पण केलेलं आहे. कृष्ण हेच आमचं जीवन आहे, कृष्ण हाच आमचा प्राण आहे. भगवंताशी असं झालेलं त्यांचं ऐक्य जेव्हा पाहिलं, उद्धवालाही आश्चर्य होतं. उद्धवाने पाहिलं, बरं त्या सगळ्या गोपिकेच्या एक गोपिका मात्र अशी होती, अशी मांडी घालून बसले होते, असे डोळे झाकत होते, झाकलेले होते, असे समाधी लावल्यासारखे दिसत. उद्धव म्हणे, हा ही थोडी योग मार्गातली गोपिका दिसते, पण हिला आपण थोडस उपदेश करावा. म्हणून उद्धव गेले तिला, गोपिके ऐक ऐक, मी तुला योगाचा उपदेश करतो, मला योग चांगला आहे. योग वेग मला माहित नाही, म्हणते येत नाही मला. तू काय करते? दिसले ना मांडी घालून बसलीस, काहीतरी पूरक ते सगळं करत नाही मी. मग करतेस काय तू? कृष्ण जे हृदयामध्ये जाऊन बसलाय ना माझ्या, त्याला बाहेर काढण्याचा उपाय कर. आता मात्र उद्धव भानावर आले, अरे ही कोण आहे गोपिका? या गोपिका भगवंताच्या दिव्य अनुभूतीला प्राप्त झालेले आहेत. हे उद्धवाच्या लक्षात आल्यानंतर उद्धवाने गोपिकेंच्या समोर साष्टांग दंडवत घातले. अहो योयम स्म पूर्णार्था भवत्यो लोक पूजिता. खरोखर तुमचा अर्थ पूर्ण झाला आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय साध्य करायचं असतं? माझ्या दृष्टीने 2 मजली घर आहो, 4-2 पोरं, सगळे व्यवस्थित चांगले सेटल झालेले असावे, भरपूर पैसा असावा, बँक बॅलन्स, 20 एकर 50 एकर जमीन असावी, 2-3 गाड्या असाव्या, आंबास झाला. हे माणूस हे नाही, हे या जीवनाचा अर्थ नाही. कृष्ण प्राप्ती हा जीवनाचा खरा अर्थ आहे. बाकी सगळे अनर्थ आहे. बाकी सगळे काय आहे? ते अनर्थ आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बेटा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा दानो व्रत जपो होम तपस्वाध्याय संयमैः श्रेयोभिर्विविधैष्टाङ्गैः कृष्णे भक्तिर्हि साध्यते. अनेक अनेक प्रकारची साधना करून त्याच्यामधून मिळवायचं काय असेल तर भगवंताच्या बद्दलची भक्ती आणि तीच तर तुम्हाला प्राप्त झालेली आहे. बरोबर आहे गोपिकेनो, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही दिव्य आहात. तुमच्यासारखी अलौकिक सिद्धी या जगामध्ये दुसऱ्याला कुणाला प्राप्त झाली असेल. काही दिवस उद्धव राहिले गोपिकांच्याकडून परमात्म्याच्या विविध कथा ऐकल्या. भगवंताच्या बद्दल शुद्ध प्रेम उद्धवाच्या अंतःकरणामध्ये प्रगट होत. आणि मग उद्धव निघाल्यानंतर गोपिकेला प्रणाम करते. आसा महोचरण रेणु तुका महोत्सव वृंदावने किमपि दुर्बलतौषधीनां या दुष्टजं स्वजनमार्य पतञ्च हित्वा मुकुंद पदवीं स्मृतिभिर्विवृद्धा. खरोखर मी या गोपिकेच्या चरणाला प्रणाम करतो. म्हणजे कारण ज्या गोपिकेने सर्व प्रकारची संसारिक बंधनं सोडून भगवंताची ऐक्यता प्राप्त केली आहे. आता मी भगवंताला प्रार्थना करतो, हे भगवान मला पुढचा जन्म ब्रजामध्ये व्हावा, एखादी तुळीचं कण म्हणून मी जन्माला यावं, एखादं झाड व्हावं, एखादा दगड व्हावा, जेणेकरून गोपिकेच्या चरणाला स्पर्श होईल किंवा त्यांच्या स्मरणाची धूळ माझ्या शरीरावर प्राप्त होईल. त्या गोपिकेच्या चरणाला नमस्कार करतो. असं गोपिकेचा प्रणाम करत करत तुळशी महाराज कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा पार कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा पार उतल पडल पार एका भक्ताने फार छान सांगितलं, व्रजामध्ये गेले की तिथून वापस यावंच वाटत नाही. आणि तिथून जोपर्यंत वापस येत नाही इकडे लग्नाला उशीर व्हायला लागतो. लग्नाला तर उशीर होईल, त्याच्यासाठी आता बस उद्धवजी महाराज व्रजातून बाहेर निघून आले. भगवंताला प्रणाम करतात. हे भगवंत, मी तुमचे प्रिय परमभक्त राधिका आधी सगळ्यांचं दर्शन घेतलं, त्यांचा अधिकार मी पाहिला. माझं फार मोठं भाग्य हे भगवान की मला ब्रजाचं दर्शन झालं. ब्रजाला, व्रजभूमीला, व्रजभूमीतल्या गोपिकांना प्रणाम करून शुकदेवजी महाराज व्रज लिहिलेला थांबवतात. आणि आता भगवान परमात्म्याचं मथुरेतलं पण काही कार्य आहे. त्या कार्यामध्ये मथुरेमध्ये भगवान परमात्म्याने काही बाहेरचा जो काही राजकारणाचा संबंध होता तो स्थिर केला. अगोदर परमात्म्याने मथुरेतलं सगळी सत्ता स्थिर केली होती. आता मथुरेचा आणि बाहेरचा संबंध, बाहेरच्या अनेक राज्यांशी मथुरेचा संबंध होता. पहिला हस्तिनापूरशी संबंध होता. हस्तिनापुरामध्ये भगवान परमात्म्याची एक आत्या दिलेली होती. तिचं नाव काय? कुंती. त्या कुंतीला खूप मोठं दुःख होतं. भगवान परमात्म्याने मुद्दाम अक्रूराला पाठवलं आणि तिची सांत्वना केली. भगवंतांनी तिला सांगितलं की काळजी करू नकोस, मी तुझ्या नित्य पाठीशी आहे. मी जरी मथुरेमध्ये असलो तरी सुद्धा मी नित्य तुझ्या सन्निध आहे, तू काळजी करू नकोस. बाहेरच्या राजनीतीशी आणखी एक फार मोठा बाहेरच्या राजनीतीशी संबंध मथुरेचा.
एके दिवशी भगवान परमात्म्याच्याकडे गुप्त हेर आला. त्यांनी सांगितलं, भगवान सावधान, तुमच्यावर आक्रमण होत आहे. देवाने सांगितलं, मी तर मथुरेच्या बाहेर कुणाला काही बोललोही नाही, कुणाला काही म्हणलोही नाही, तरी माझ्यावर आक्रमण म्हणजे कसं का? देवा तुम्ही कंसाला मारलं की? ते कंसाला 2 बायका होत्या. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य महिषो भरतर्षभ. अस्ति आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्नी होत्या कंसाच्या. ते मगधराज जरासंधाच्या मुली होत्या. तिने आपल्या वैधव्याचं कारण जरासंधाला जेव्हा सांगितलं, जरासंधाने प्रचंड सैन्य घेऊन मथुरेवर आक्रमण केलं. भगवंताने काही काळजी करू नका, आपलं सगळं सैन्य मथुरेच्या भोवताली लावलं आणि परमात्मा आणि बलराम दादा दोघच आपले रथ घेऊन मथुरेतून बाहेर पडले. भगवंताने आपल्या अवतार कर्माचं प्रयोजन लक्षात घेऊन आकाशामधून दिव्य आपली आयुध बोलवली. भगवंताचं सुदर्शन चक्र, भगवंताचे कौमोदकी गदा, शारंग धनुष्य आदी सगळं आलेलं आहे. अनेक प्रकारचे बाण आलेले आहेत. आणि बलराम दादाच्यासाठी एक मुसळ आणि एक नांगर आले. त्याच्याबरोबर तिची गदा आहे. सगळं युद्धाचं साहित्य भगवान तयार झाले. जरासंधाला भगवान परमात्म्याने काही क्षणामध्ये जरासंधाच्या सर्व सैन्याचा वध करून टाकला, पण जरासंधाला मारलं नाही. त्याला मारणं अवघड होत. असं म्हणतात, जरासंधाच्या रथाच्या मागे आपला नांगर लावला बलराम दादाने आणि त्याच्या रथासहित ओढायला लागला. बस आता एक वरून मुसळ मारलं रे मारलं. ते छत्राच्या खालचा रथ आणि याच्यामध्ये तो चिरडून जाईल. भगवंत म्हणजे थांबा दादा, थांबा, ह्याला सोडून द्या, ह्याला जाऊ. बलराम दादाने सांगितलं, अरे तुला माहिती नाही, शत्रूला कधी असं सोडू नये, पुन्हा आक्रमण करतो. ते म्हणजे आपल्याला तेच पाहिजे. म्हणजे कसं काय? म्हणजे बघ ना, आपले शत्रू कोण आहेत तर आपले मित्र कोण आहेत ते आपल्याला माहितीये का? ह्याला माहिती. आपल्याला बरेच शत्रू माहिती नाही. हा सगळ्यांना गोळा करेल, आपल्या दरवाजा पुढे आला की त्याला मारायचं, हा घालून द्यायचं. सगळ्याला गोळा करायचं काम तो करेल, आपण फक्त इथं बसून मारायचं, एवढंच करायचं. सोपं काम कोणतं? हा म्हणे कृष्णा खरंच केलं. म्हणून ह्याला तर कृष्ण नीती असं म्हणतात. जाऊ दे, सोडून देते. त्याला सोडलं. पुन्हा त्यांनी सैन्य घेऊन आला. एकदा दोनदा 17 वेळेला आक्रमण केलं. 18व्या वेळेला येण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली. येत असताना त्याच वेळेला कालयवनाला पण पाठवलंय. कालयवन जेव्हा द्वारका मथुरा नगरीच्या जवळ दाखल झाला, भगवान परमात्म्याने पाहिलं, आता काय करायचं? कालयवनाकडे प्रचंड सैन्य आहे, जरासंध आपलं प्रचंड सैन्य घेऊन येत आहे. आता याचा विपास कसा करायचा? भगवंत ह्यांच्याकडे कोणी काही घाबरू नका, मी सांगतो कसं करा. आणि मी पहिल्यांदा एकटा बाहेर जाईन, जरा तिथून कालयवनाला घेऊन मी दूर निघून जाईल आणि मग दादानी यायचं, बाकी सगळं सैन्य नष्ट करून टाका. पण म्हणजे तू कसं घेऊन जाशील? मी पाहतो. भगवंत एकटेच रथ न घेता चालत बाहेर आले. कालयवन म्हणायला लागला. त्याला वाटलं दरवाजा उघडल्याबरोबर असं सैन्य पळत येईल, पण असं काही सैन्य आलं नाही. हाती ना घोडे ना रथ. एकच माणूस बाहेर आला की लगेच दरवाजा पण बंद करून टाकला. मथुरेच हळूहळू परमात्मा चालत चालत बाहेर आले, त्याच्या जवळ आले, असे जवळ. आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे म्हणजे हे तर एकटाच आला, आता काही शस्त्र पण नाही, हातामध्ये एक गुलाबाचं फुल घेऊन आपलं खेळत म्हणजे हे काय भानगड आहे? तरी सगळ्या सैन्याला कोणी समोर यायचं नाही, माझ मी एकटं पाहतो याला. सगळ्यांना आज्ञा केली. रथातून खाली उतरला, कृष्णाच्या जवळ येऊन उभा राहिला. कृष्णाच्या निकट आल्यानंतर देव म्हणले, तुझ्या बरोबर आणि युद्ध करायचं कशाला? त्याच्यापेक्षा पळालेलं बरं. म्हणून देव पळत सुटले. देवाच्या मागे तो पळायला लागला. तो गे धावत धावत दूर 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 निघून गेले. सगळं सैन्य बसलं. आता काय करावं? राजाने सांगितलं बाहेर हालायचं नाही. सगळं सैन्य तिथंच उभं राहिलं. ते दोघच एका जंगलामध्ये गेले, एका गुहेमध्ये प्रवेश केला भगवान परमात्म्याने. हा पण धावत धावत पाठीमागे आला. परमात्म्याने आपलं उपकरण काढलं, त्या गुहेमध्ये झोपलेलं एका माणसाच्या अंगावर टाकलं. परमात्मा अंधारामध्ये गुपचूप लपून बसले. तो आला, जोर आणि त्या झोपलेल्या माणसाला लाथ मारली. त्याने आपले डोळे उघडले. त्यांनी पाहिल्या बरोबर कालयवनाच्या शरीराला आग लागली आणि धाड 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 धाड. आणि तो झोपेतून उठलेला पुरुष आजूबाजूला पाहायला लागला. कोण होतं म्हणे? काळात जळून गेलं.
तेवढ्यामध्ये त्याला दिसलं की आपल्या बहिणीमध्ये जणू काही सूर्य प्रकट झाला आहे. पण सूर्याचं तेज प्रखर असतं, ह्याचं तेज शांत आहे. कोण असेल बरं हे? हात जोडले. तुम्ही कोण? इंद्र चंद्र कुबेर आहात. मी प्रार्थना करतो आपणाला आपला परिचय द्या. मी इक्ष्वाकू वंशातला एक राजा आहे. मुचकुंद असं माझं नाव आहे. मला इंद्राने सांगितलंय म्हणून मी इथं झोपलो होतो आणि मला वर दिला होता इंद्राने. मला जो कोणी उठवेल त्याच्याकडे मी पाहिल्या बरोबर जळून खाक व्हावं. आता कोण मेला बरं? मला कळालं नाही. कोणात? आपला परिचय द्या. भगवंताने सांगितलं काही काळजी करू नका. ज्याला मरायला पाहिजे होतं तोच आणला होता. कारण त्या राजाला वरदान होतं म्हणे इंद्रा, झोपेतून जो उठवेल ना तो त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो जळून खाक. म्हणून मी सांगत असतो झोपलेल्या माणसाला उठवत जाऊ नका. काय संभव त्याने उठून बघितलं तुम्ही जर जळून गेला. आपल्याकडे अशी पद्धत आहे झोपेल्या माणसाला उठवणे. आणि उठवायचं असलं तर पटकन पाणी टाकून पळून जावं. म्हणजे भगवान परमात्म्याने त्याला सांगितलं हे राजन, मी वसुदेव पुत्र वासुदेव आहे. मी साक्षात परमात्मा आहे याचा बोध परमात्म्याने जेव्हा करून दिला, राजाने दंडवत घातला परमात्म्याला. भगवान सांगतात तुम्ही आता बद्रीनाथच्या ठिकाणी जाऊन भगवंताची आराधना करून दिव्य गती प्राप्त करून घ्या. मुचकुंद महाराज तिथून निघून गेले. भगवान परमात्मा पुन्हा मथुरेमध्ये आले. भगवंताने त्या पूर्ण सगळ्या कालयवनाच्या सैन्याचा पराभव करून टाकून दिला. आणि मग भगवान परमात्म्याने विचार केला या मथुरेमध्ये आपल्याकडे सारखं बाहेरून सैन्याच्या स्वाऱ्या व्हायला लागल्यात. आपलं नगर सुरक्षित केलं पाहिजे. मग काय करावं? एक दिवशी रात्री 12 वाजता परमात्मा उठून बसले पलंग. आणि परमात्म्याने उठून काय केलं? त्या विश्वकर्माचं ध्यान केलं. क्षणामध्ये विश्वकर्मा प्रगट. प्रभू माझी आठवण केला? हो. कशासाठी? भगवंतांना मला एक चांगली नगरी बांधून पाहिजे. तेव्हा कुठं बांधायची? पण मी जेव्हा गुरुचा पुत्र आणण्यासाठी समुद्रावर गेलो होतो त्या समुद्रावर एक बेट पाहिलं होतं. समुद्रामध्ये त्या बेटावर नगरी तयार करा. भगवंताची आज्ञा घेऊन तो विश्वकर्मा तिथून गेला आणि अर्ध्या तासानंतर वापस आला. भगवान तेव्हा काय झालं? सापडलं नाही का बेट? त्यांना बेट सापडला. मग बजेट सापडलं नाही का? आणि बजेट पण सापडलं. मग वापस आला? म्हणलं हा. का बरं? अर्ध्या तासामध्ये पूर्ण नगरीचं बांधकाम पूर्ण झालंय. सोन्याची नगरी तयार केलेली आहे. ते म्हणले वा छान छान. आता मलाच काळजी पडली आहे म्हणजे. देवळीच्या कसली काळजी? आता एवढ्या सगळ्या लोकांना तिकडं कधी नाही चालतो मी. देव एवढंच म्हणले गेले. हे म्हटल्याबरोबर सगळे इथून झोपले होते की नाही. इथून जे उठले ते डायरेक्ट तिथं जाऊन झोपले गेले. रात्री झोपले होते कुठं माहितीये का? मथुरेमध्ये. आणि सकाळी जागे झाले त्यावेळेस कुठं होते? द्वारकेमध्ये. सकाळी जेव्हा गोपी उठल्या ना काही फार परेशान झाले. एक गोपिकाला लवकर जाग यायचे. 3 वाजता भल्या पहाटे उठले. आजूबाजूला पाहिलं तर सगळं सोन्याचं दिसायला लागलं. तिचा विश्वासच बसे ना. आपण जागे होत का स्वप्नात? चिमटून पाहिलं जागे. मालक अहो उठा अहो उठा. मालक लागत झोप देखील. अहो उठा 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 लवकर लवकर उठा. काय झालं काय? आपलं घर सोन्याचं झालं. उठा लवकर. मालकाला झोप. सोन्याचा भाव 40-50 परत गेला. तुला सोन्याचं घर आहे. काही काय दागिना वगैरे पडली असते तर ठीक बघितलं. घर कुठं सोन्याचं होतं. अहो उठा तरी तुम्ही बघा. मालकाने उठून पाहिलं तर सगळं घर सोन्याचं दिसायला लागलं. इतका आनंद झाला. 4 खोल्या बघितल्या तरी वा वा सोन्या. बायकोने सांगितलं म्हणजे ठीक आहे ठीक आहे. घर तर छान झाले. मी 1-2 मिनिटात बाहेर जाऊन झाडून काढते आलेच. असं म्हणून ती बाहेर गेली. उशीर होते म्हणून बाहेर गेलेली पळत मध्ये आली. नवऱ्याने विचारलं काय झालं ग? तेवढे ते आपले छगनराव आहेत की नाही शेजार. काय झालं? गेले का काय? त्याला बऱ्याच दिवसापासून कोरोनाचा त्रास. नाही नाही गेले. मग त्यांचं घर आपल्यापेक्षा 2 मजली उंच झाले आणि ते पण सोन्याचं झालं. आपलं मात्र 1 मजली झाले बघा. नवऱ्या सांगितलं मथुरेमध्ये 1 खोली होती. परमात्माने 4 रूमचं सोन्याचं घर दिलंय. तरी सुद्धा तुझं समाधान नाही की ग?
ते ठीक आहे, पण झालं त्याचं 2 मजले ऐकत जाऊ दे ना. तुला जे मिळालं त्याचा स्वीकार तरी कर. म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, काही सणवार नव्हता, काही संक्रांत नव्हते, पण सगळ्या बायकांनी एक कार्यक्रम ठेवला होता. कोणता माहितीये? हळदी कुंकाचा. कशासाठी? आमचं घर बघायला या. एका गोपी घेतले, काय आमचं घर आहे म्हणे. एक गोपी तर एवढी जाम परेशान झाली, स्वयंपाकघरात गेली तिनं, पाहते तर काहीच नाही स्वयंपाकघर. ते झाले घर चांगलं आहे म्हणे, पण आता काही स्वयंपाक करावं लागेल की नाही, ते भांडे वगैरे कुठंच काही सापडे ना. ती परेशान झाली. नवऱ्याचं नावाचा स्वयंपाक कसा करायचा. नवऱ्याने येऊन पाहिलं, कुठंच काही नाही. पण असं दिसलं त्याला की असे गोल 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 असे काही असे डब्बे 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 काही गोल असे काही छोटे छोटे. हे काय भानगड असेल म्हणून त्यांनी काय केलं, ते गोल होतं त्याला असं दाबलं. दाबल्याबरोबर सर्रकण ट्रॅली बाहेर आली. त्याच्यामध्ये सगळे ताट होत. अरे हे दुसरं, त्याच्यामध्ये गोळ्या होत्या, हे ग्लास, हे सगळे. मग इकडे हे चौकडी चौकडी डबे, म्हणजे सगळे उघडले. पाहिलं तर का सगळे डबे, स्वयंपाकाचं सगळं सामान सगळं इतकं छान होतं. वा, लोक म्हणजे वा क्या बात आहे. सगळ्यांनी सांगितलं चला भगवंताच्या कृपेने सगळ्यांना आपल्याला मिळाले, चला आपण भगवंताच्या जवळ जाऊ. सगळे लोक भगवंताच्याकडे आले. भगवंताला मथुरेमध्ये येण्यासाठी थोडा उशीर, द्वारकेमध्ये येण्यासाठी थोडा उशीर झाला होता म्हणे. कारण भगवंतानी येत असताना जरासंधाचा पराभव करून पुन्हा इकडे आले. जेव्हा परमात्मा आले ना, सगळ्यांनी परमात्म्याचं स्वागत केलं. भगवान परमात्म्याचा सगळेजण जय जयकार करतात. आपण 2 मिनिट भगवंताचं संकीर्तन करू. गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद. सगळ्यांनी जय जयकार केला. मोठा आनंद झाला सगळ्यांना. सगळ्यांनी सांगितलं भगवान तुम्ही आम्हाला काय एवढं मोठं दिलं. देव म्हणले ठीक आहे ठीक आहे चला. सगळ्यांनी देवाला प्रणाम केला. सगळे आपापल्या घरात ते निघून गेले. एक आजोबा मात्र तसेच बसले होते एका खुर्चीवर. जेव्हा त्याला काय आजोबा घरकुल मिळालं नाही का तुम्हाला? मिळालं. मग थांबलात. घरामध्ये स्पेशल रूम तुमच्यासाठी आहे ना? हो हो, आमच्या म्हाताऱ्यासाठी छान रूम आहे. अच्छा ठीक. मुलगा सून सांभाळते ना? हा हा देवा, फारच सज्जन दोघं पण. मग तुम्ही थांबलात कसं काय? सगळं तर मनासारखं आहे ना. नमस्कार करून जा. नाही नाही देवा, माझं थोडं दुसरं काम. अच्छा ठीक आहे, काय काम? असे माझं मथुरेमध्ये एक बिझनेस होता, धंदा. अच्छा ठीक आहे, म्हणजे इथलं लायसन रिन्यू करायचंय. ते म्हणजे नाही, आमच्या धंद्याला लायसन बिसन काही लागत. कोणता धंदा? मथुरेमध्ये माझ्याकडे एक काम होतं. माझं एक मंडळ होतं, भजनी मंडळ नाही ना, मग वधू वर सूचक मंडळ, तसं मी अध्यक्ष. अच्छा बर. मग नाही म्हणजे कसं आहे, मी अनेकांची लग्न जमवतो. मला असं वाटायला लागलंय की तुम्हाला मुलगी कशी पाहिजे सांगा, म्हणजे आमच्याकडे योग्य स्थळ आहे. ते म्हणजे नका, त्याची काही काळजी नाही, मी माझं लग्न व्यवस्थित बघून घेतो. नाही नाही सांगा ना, मुलगी कशी पाहिजे सांगा, प्रत्येक आपल्याकडे. आणि असं तुमच्यासारख्या मोठ्या माणसाची लग्न लावलं की मग आमचं मंडळ थोडं प्रकाशात. म्हणजे ठीक ठीक, पण देवाळ झालं मला आताच लग्न करता येत नाही. ते मंडळवाले थोडं हुशार असतात, एवढी माहिती असते त्यांना. त्यांनी सांगितलं तेव्हा असा नियम आहे, एखाद्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर त्या मुलांनी नोकरी लावून घेतली, आणि तिसरी गोष्ट त्या पोरांनी घर बांधलं, ते चौथं काम आई वडिलांनी मोठ्या माणसांनी करायचं असतं. तुमचं शिक्षण झालं, तुम्ही द्वारकेचे राजे झाला, लोक घर बांधतात, तुम्ही तर नगरी बांधल्यात मोठी. आता तुमचं लग्नासाठी योग्य स्थळ आहे. मला गपचूप सांगा कशी मुलगी पाहिजे काय वगैरे. तेव्हा सांगितलं तसं नाही म्हणे, मला लग्न करता येत नाही. म्हणजे का बरं, काही अडचण? म्हणजे हा एक फार मोठी अडचण. काही शांती वगैरे राहिली,
म्हणजे नाही तसं काही नाही. मग अडचण काय, माझी अडचण माझे दादा आहे, बलराम दादा. त्यांचं लग्न करण्याच्या आधी मला कसं करता येईल, आणि त्यांनी का मग बलराम दादाला दाखवू ना, आपल्याकडे भरपूर मुलीला काय कमी आहे आपल्याकडे, नाही त्याला पसंतच पडेना. बलराम दादाला मुलीच पसंत पडेना. एका दिवशी मुलगी आली, असे सगळे बसले पसंतीचे, समोर बसली मुलगी, दाखवायचा कार्यक्रम झाला. दादाला विचारलं, दादा पाहिली का मुलगी? दादा म्हणले हा पाहिली. पसंत का? दादा म्हणले हा. म्हणजे का बरं, काय झालं? उंची कमी आहे मुलीची. ठीक आहे, दुसरी मुलगी आहे 6 फूट 5 इंच. आता बघा, दादा म्हणजे उंचीला बरे, पण थोडं नाकच कमी दिसायला नको. कधी नाकच कमी आहे म्हणायचं, कधी कलरच सावळा आहे म्हणायचं, कधी काय कर, कधी दादाला मुलगीच पसंत पडायचे नाही. आणि दादाला ना पसंत पडलं की देवाचा चेहरा पडायचा. ते कशामुळं? त्याचं झालं नाही तर माझं कसं करायचं आता, हा प्रश्न होत बरं गेला. जाऊ द्या विनोद, जाऊ द्या. शुक्राचार्य सांगतात, राजन त्याच वेळेला एक रेवत नावाचा राजा आपली रेवती नावाची मुलगी घेऊन भगवान ब्रह्मलोकाकडे गेला होता. भगवान ब्रह्मदेवाला त्याने विचारलं, माझ्या मुलीसाठी योग्य स्थळ कोणतं? ते म्हणजे काम करा, वसुदेवाच्या मुलाला द्या. तिथून सरळ आले वसुदेवाकडे. वसुदेव महाराज, हा मी बोला, तुमच्याकडे काम होतं. म्हणजे बोला ना. म्हणजे आमची एक मुलगी आहे, तुमच्या मुलाला द्यायची. म्हणजे मोठ्या का लहान? ते म्हणले मोठ्या मुलाला घेऊन जावं वापस. म्हणजे का पोरग पसंतच करत नाही मुलगी? म्हणजे दाखवून तर बघा माझी मुलगी एकदा. ते दाखवायचा कार्यक्रम बळजबरीनं ठेवला. शेवटी सगळेजण असे जमले बसले होते. भगवान परमात्मा दादाच्या बाजूला बसले. दादा पास करा पटकन. दादा म्हणजे काय, मला जोपर्यंत पसंत पडत नाही तोपर्यंत मी पास करणार नाही. मग सगळेजण असं बसले. दादाला विचार, दादा बघा, त्या मुलीने आपला घोंगट थोडा वर केला. दादाने मुलीला पाहिलं, हा यही है मेरे सपनों की राणी. आणि मग देव जर नाचायला लागले की बस काम. मग काय, दादा लग्नाचं धामधूम करण्यात आलं. रेवती आणि बलराम दादाचा विवाह पूर्ण झाला. शुक्राचार्य सांगतात, राजन आता मी तुला परमात्म्याच्या विवाहाची दिव्य कथा सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रुक्मिणीशी विवाह झाला होता. राजा परीक्षितीने भगवंत आचार्यांच्या समोर हात जोडले. हे राजन, मी ऐकलंय की भगवंतानी रुक्मिणीचं अपहरण करून घरी आणलं आणि तिच्याशी विवाह केला. मला तर सगळं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. मग सुखदेवजी महाराज सांगायला लागले, राजा सीद भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य पंचा भवन पुत्रा कन्यैका च धानना. विदर्भ प्रांतामध्ये, महाराष्ट्रातल्या विदर्भ प्रांतामध्ये एक भीष्मक नावाचा राजा होता आणि त्याचे रुक्मिणी नावाची एक मुलगी होती. त्याला रुक्मिणी आधी 5 मुलं पण होती. अनेक वेळेला अनेक महापुरुषांच्या मुखातून रुक्मिणीने भगवंताच्या कथेचं श्रवण केलं होतं. तिने मनामध्ये निश्चय केला होता की पती पाहिजे तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सारखा. कारण तिने ऐकलं होतं, रूप वीर्य गुणश्रिया, परमात्म्याचं रूप, परमात्म्याचे गुण, परमात्म्याची संपत्ती, परमात्म्याचा पराक्रम, याच्याबद्दल खूप ऐकलं होतं तिने. अनेक दिवस निघून गेले. एके दिवशी तिने इच्छा आपल्या मैत्रिणीच्या जवळ बोलून दाखवली, मला कृष्णपती म्हणून काय. ते काही चांगल्या जाणकार स्त्रियांच्या समोर बोलून दाखवली. रुक्मिणीची इच्छा आहे की श्रीकृष्ण पती म्हणून व्हावा. एक जण, ठीक आहे ग, परमात्मा मिळावा सगळ्याचीच इच्छा असते, पण तू काय केलंस तू आतापर्यंत? रुक्मिणीने विचारलं, काय करायला पाहिजे ते सांग, आता इथून करते. एकाने सांगितलं, मी असं ऐकलंय की परमात्म्याला यज्ञ केला की यज्ञ परमात्मा प्रसन्न. रुक्मिणी सांगितलं, मला तर अधिकार नाही यज्ञ करण्याचा, पण ठीक आहे ते यज्ञ करतात. त्यांच्या जवळ जाऊन रुक्मिणीने काही धन राशी दिले आणि सांगितलं, माझ्यासाठी एक यज्ञ करा. ठीक आहे म्हणजे तुझ्यासाठी करतो, पण तुझा संकल्प काय, कृष्णपती म्हणून प्राप्त व्हावे. यज्ञ केलास ग, पण आपल्या हातात काही चांगलं कर्म झालं पाहिजे ना. म्हणून चांगलं काम काय काय असतं त्याची एक यादी तयार केली. जनावरांसाठी पाणी पोया बांधणे, गावाच्या आजूबाजूला इकडं तिकडं सगळ्या रस्त्यावर जिथं गाई वापस येतात बाहेर जातात तिथं ते पाण्याचे प्याऊ बांधणे.
लोकांच्यासाठी आता उन्हाळ्याचे दिवस येतात म्हणून ते रांगणा वगैरे उभे करून त्याच्यावर पाणी देण्याच्या सोयी केल्या. घरोघर गावोगाव अन्न छत्र उभा केले. रुक्मिणीने आपल्या खर्चाने केले जेणेकरून परमात्मा माझ्यावर प्रसन्न व्हावा. पण हे केलंच गबडे. पण हे काय हे त्यांच्या हाताने कर. आता तू काही पाणी देऊ लागलीस तिथं काय सेवकांना सांगितलं तुझ्या हाताने काय केलंस तू. ठीक आहे आता माझ्या हाताने करतो. मग काही वस्त्र काही पात्र काही दान राशी किती दान द्यायला लागले. याच्याने परमात्मा माझ्यावर प्रसन्न हो. एक सुज्ञ स्त्री होती. अगं ठीक आहे हे सगळं पण तुला खरं सांगू का वडिलांचं घ्यायचं ह्यांना द्यायचं म्हणजे तुझं काय आहे. पण मी काय करायला पाहिजे अनेक प्रकारची व्रत कर त्याच्याने परमात्मा प्रसन्न होतो. म्हणून रुक्मिणीने व्रत करायला सुरुवात केली. अनेक प्रकारची व्रत रुक्मिणीने परमात्मा प्राप्त व्हावेत म्हणून करायला लागले. एके दिवशी वडिलांनी पाहिलं रुक्मिणी इकडे काय मी 15 दिवस झालो पाहतोय तू जेवणच करीना गेलीस. म्हणजे असं काही नाही बाबा. म्हणजे का बरं म्हणजे कसं करणार. सोमवार होता ते महादेवाच्या कृपेने पती चांगला मिळतो असं ऐकलं म्हणून सोमवार धरला होता. बर मग आता रोहिणा गावात आणि मंगळवार करुणी म्हणजे काय अर्थ आहे राहण्याला. गावामध्ये आराध्य दैवत भगवती आहे म्हणून एक मंगळवार थोडा कर. आता बुधवार तर ज्यांची अपेक्षा केली त्या पांडुरंगाचाच वार बुधवार आहे म्हणे त्याला सोडून कसं होईल. अच्छा बरे मग गुरुवार तर ते देवबाप्पांनी सांगितलं होतं थोडा गुरु खराब आहे म्हणून. अच्छा बर ठीक आहे शुक्रवार पण करायला लागले. अच्छा ठीक आहे शनिवारचं काय हे काही कळालं नाही. ते सांगितलं तसं नाही म्हणे रविवार पण धरत होते खंडोबाचं म्हणून. शनिवारी एकटाच राहिला होता म्हणून त्याला कशाला विचारायला राग म्हणून शनिवारी. आणि समजा एखाद्या वेळेला काही असलं तरी मग एकादशी यायची कधी चतुर्थी यायची कधी काही हे सगळं चालू. रुक्मिणीला पिता सांगतात बाळ एवढी व्रत करण्याच्या पाठीमागची तुझी कामना काय. मला कृष्ण प्राप्ती व्हावं दुसरं काही कामना नाही. वडिलांना मोठा आनंद झाला. म्हणजे बाळ ठीक आहे काही काळजी करू नकोस मी तुझं लग्न लावते तर मी कृष्णाबरोबर. त्यांनी लगेच त्या दिवशी आपल्या 5 मुलांना बोलवलं. आपली एक बैठक घेतली 5-6 जणांमध्ये आणि आपल्या मुलांना सांगितलं मुलांना ऐका आता तुमच्या बहिणीसाठी योग्य समय आहे विवाह करण्याचा. तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहायला पाहिजे. तुम्ही कुणी काही विचार केला याच्याबद्दल. थोडा रुग्ण होता त्यांनी सांगितलं बाबा मला असं वाटतं की तुम्ही सांगावं आणि आपण ते करावं. त्यावेळेला भीष्मकाने सांगितलं माझी आणि रुक्मिणीची अशी इच्छा आहे की तिला कृष्णाबरोबर विवाह करायचा आहे. हे ऐकल्याबरोबर राग आला रुक्मिणीला. तो म्हणला बाबा तुमचे खरंच 60 वर्ष पूर्ण झाले. म्हणलं का आता तुम्हाला काही साराचं ज्ञान राहिलं नाही. पण असं का म्हणतोस तू. बाबा मला एक तरी अशी बाजू सांगा की रुक्मिणी आणि कृष्णाची जोडी लागू शकते. कशीच जोडी लागत नाही. कसं काय बघा रुक्मिणी गोरी आणि कृष्ण कसं काळा का सावळा का काळा सावळा. काळा सावळा बर. माझं मग थोडं वेगळं आहे. मला भगवंत काळे वाटत नाही. मला भगवंत सावळे पण वाटत नाही. निळा पण म्हणलं आता निळा पण वाटत नाही. मला कृष्ण कसा वाटतो सांग काळा भोर. जर माझं खोटं वाटत असलं तर पंढरपूरला जाऊन या. कसं आहे देव म्हणजे देव किती काळ याच्याबद्दल सांगू का तुम्हाला. ते एकदा पुजाऱ्याचं देवाचं भांडण झालं. कारण एवढंच होतं पुजारीने 6 वेळेला बुक्का लावला देवा. आणि ते बुक्का फार विचित्र असतो. कपाळाला थोडा लागतो कपड्यावर साठ. त्या दिवशी देवाने घातले होते पांढरे कपडे अंगात. एवढं मोठं काळं पडलं तुम्हाला कळत नाही का रे तुला पुजाऱ्याला कळत नाही इतक्या वेळेला बुक्का लावतो. देव म्हणला देवा बुक्का पुजारी म्हणला देवा काहीच दोष नाही म्हणला माझा. मी लावला असेल तुम्हाला बुक्का पण ते बुक्का तुमच्या कपाळावर दिसतच नाही. लावले कधी कळतच नाही त्याच्यामुळे मी परत लावला. माझा काय जेवढे काम कर थांब आता एक काम कर तू असं बुक्का लावत जाऊ नकोस.
तू आधी काय कर, असं मोठं गंध लावत जा माझ्या कपाळावर, ते गुगलच्या चिन्हासारखं, आणि त्याच्यामध्ये एक बुक्क्याचा टिकला त्याचा, म्हणजे तुला बुक्का दिसेल आणि माझे कपडे खराब व्हायचे राहतील, दुसरं काही. परमात्मा एवढे काळे, कृष्ण एवढा काळा, हो रुक्मिणी गोरी पान थोडी जमवायची त्याची. बाबा याच्यापेक्षा तुम्हाला पुढचं सांगतो, कृष्णापेक्षा आपलं कुल श्रेष्ठ आहे. आपलं आपलं कुल कसं आहे, आपण राजकुलातले आहोत, कृष्ण राजकुलातला नाहीये. ययातीने शाप दिलाय त्यांच्या कुळाला, राज्यातून बहिष्कृत केलेलं कुळ येते. आपल्यापेक्षा चांगल्या कुळामध्ये मुलगी द्यावी ना. कुळाचा विचार कराल तर कृष्णाचं कुळ चांगलं नाही. पराक्रमाचा विचार कराल तर जरासंधाला घेऊन ते आता पुढचं ते गाव बांधले म्हणे समुद्रामध्ये. काय खरंय कुठे माहिती. मुळामध्ये कसं आहे म्हणे, कृष्ण खरंच कोणी हेच माहित नाही आणखी कुणाला. काही जण सांगतात नंदाचं पोरग आहे, काही जण सांगतात वसुदेवाचं आहे. कुणाचं पोरग आहे नेमकं, ज्याच्या बापाचा नीट पत्ता नाही, त्याला आपली मुलगी द्यायची असते का. भीष्मक म्हणले आहे तर तुझं बरोबर. तुम्हाला थांबा, आणखी एक गोष्ट सांगतो ऐका. सध्या भूतलावर भारत भूमीमध्ये 2 सम्राट आहेत. एक आहे जरासंध, मगध देशाचे सम्राट, आणि एक आहे हस्तिनापूरचं सम्राट. आणि जरासंधाचा जो 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 साम्राज्यपणाचा जो भाव आहे तो कसा आहे माहितीये का, तो सगळ्याचे राज्य नष्ट करत निघालेला आहे. अनेक राज्यावर आक्रमण करतो, तिथला जो अभिषिक्त राज्य असतो त्याला पकडतो, बंदीशाळेमध्ये टाकतो. असे 20,000 राजे त्याने गोळा केले. आणि एके दिवशी या सगळ्यांचा तो शिरच्छेद करणार, त्याला नरबली असं म्हणतात. काही दिवसानंतर त्याचं आक्रमण आपल्यावर होणार आहे. शहाण्या माणसाने आपलं राजकारण असं करावं की आपल्या राज्याचं रक्षण झालं पाहिजे. मग आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही जरासंधाच्या बाजूने जा, नाहीतर मग हस्तिनापुराच्या बाजूने जा. हस्तिनापुराच्या बाजूने काय उपयोग, तिथं ते आंधळा राजा बसल्यावर. त्याच्यापेक्षा आपण जरासंधाच्या बाजूने जायला पाहिजे. आणि जरासंधाच्या बाजूने जर जायचं झालं तर जरासंधाचा उजवा हात आहे शिशुपाल. आपण आपली मुलगी जर शिशुपालाला जर दिली तर आपण जरासंधाच्या जवळचे होऊ, मग आपल्यावर आक्रमण होणार नाही. ही राजनीती जेव्हा वडिलाला पोरांनी समजून सांगितली, वडील म्हणले ठीक ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे कर. बैठक पार करून बाहेर वडील आल्याबरोबर विचारलं आई रुक्मिणीने, बाबा 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 काय म्हणले. त्याला बेटा तूच तुझं बघ आता काय करायचं. रुक्मिणीला सांगितलं तुझं तू बघ, रुक्मिणीला सांगितलं तू तुझं बघ. आणि भीष्मक महाराज मस्त निवांत झोपी गेले घरी जाऊन. आणि रुक्मिणीला कळालं की आपलं लग्न शिशुपालाशी करण्याचा निश्चय झाला आहे. 8 दिवस गेले न गेले, रुक्मिणीला कळालं राज्य शृंगार करण्यात चाललंय. कसं काय, सगळ्या राज्याला कलर देणं, कसं काय लग्न ठरलंय कुणाचं, माझं मला माहिती आहे. कुणाबरोबर, शिशुपालाबरोबर ठरलं. दाखल झालाय शिशुपाल नगरामध्ये. आता मात्र रुक्मिणीला काय करावं कळेना. 4-8 दिवसावर लग्न आलंय. शिशुपाल दाखल झालाय नगरामध्ये. रुक्मिणीने परोपरीने समजून सांगितलं, पण कोणी ऐकायला तयार नाही रुक्मिणीचं. आता शेवटचा पर्याय म्हणून रुक्मिणी आपल्या देवघरामध्ये गेली. भगवान परमात्म्याच्या जवळ बसले. हे भगवान, आता तुमच्याशिवाय माझं रक्षण करणारा दुसरा कोण नाही. भगवंताला प्रार्थना करतो. एक छोटस भजन घेऊ, आपण पुढे जाऊ. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा
त्याला प्रार्थना करायला लागली, हे भगवान आता तुमच्याशिवाय माझं दुसरं कोण आहे. अशा वेळेला भगवंत काय करतो माहिती, रस्ता दाखवतो. योगायोगाने त्याच वेळेला एक सुदेव नावाचा ब्राह्मण देवघरामध्ये आले. रुक्मिणी त्यांना प्रणाम केला. आपण कोण आहात? मी सुदेव ब्राह्मण. अच्छा, ब्राह्मणाचं काम काय असतं? ब्राह्मणाचं काम देव आणि भक्त यांचा संबंध जोडून द्यायचं काम ब्राह्मण करतो. देव बाप्पा येतात, चला हातामध्ये अक्षता घ्या, घेतली. समोर सुपारी मांडली का? हा मांडली. हा त्याच्यावर अक्षता, हा अस्मिन भोगी प्रे गणपती आवाहयामी. मग त्या सुपारीमध्ये काय होतं? गणपती. मग आपण काय करायचं? आता गंध लावलं, कुणाला? सुपारीला का गणपतीला? मग गणपतीला लागलं. नैवेद्य कुणाला दिला? नाही, गणपतीला दिला. म्हणजे ब्राह्मण गणपतीचा आणि आपला संबंध जोडून देतो. बरोबर आहे? हा, हे काम करा. माझा आणि भगवंताचा संबंध जोडून द्या. बस लगेच माझी पूजा झाली की तुला करून देतो. तसं नाही, मला साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याशी संबंध पाहिजे. सदैवाई सांगितलं, बाळा काम तर अवघड आहे, पण कसं करणार? माझा निरोप परमात्म्याच्या पर्यंत पोहोचवा. सुदैवाई सांगितलं, ठीक आहे, पण एक काम कर, म्हणजे मी सांगणार नाही त्याला निरोप, तू लिहून दे, मी फक्त पत्र पोहोचते करू. रुक्मिणीने एक सुंदर असं पत्र लिहिलं, सुदैवांच्या हातात दिलं आणि सुदैव ते पत्र घेऊन द्वारकेमध्ये जेव्हा सुदैव आले ना, द्वारकेमध्ये जेव्हा सुदैव आले, भगवंतांनी स्वागत केलं त्यांचं. बोला, कशासाठी आला? मग त्याने सांगितलं की मी हे पत्र घेऊन आलो रुक्मिणीचे. अच्छा, काय झाले तिकडे? बघा वेळेवर आणखी सांगितल्यावर सांगतो त्यांना बाहेर येऊ नका म्हणा बरं, कृष्ण रुक्मिणीला त्या, तर ते आणखी जमायचंय लग्न, आणखी जमलं नाही बरं. आता सुरू झाले. आजच्या सारखं कालच्या सारखं आज 7 वाजताच का काय? हो नाही, तेवढ्या वेळ नाही. हा, त्यांना सांगा थोडं थांबा म्हणा, सांगितल्यावरच या म्हणा, आधी येऊ नका, सगळी तयारी झाल्यावर या म्हणा. त्यांना सांगतो म्हणा मी कधी यायचं. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, ते कृष्ण रुक्मिणीला एवढी घाई होती, सगळे साकायच्या आधीच येऊन बसतात. मग लवकर लावावं. ठीक, रुक्मिणीचं ते पत्र सुदैवाने भगवंताच्या हातात दिलं. भगवंताने ते पत्र सगळं पाहिलं, त्याच्यावर आपली दृष्टी फिरवली आणि पुन्हा सुदैवांच्या हातात दिलं. महाराज तुम्ही वाचून दाखवा. आणि भगवंताची आज्ञा म्हणून सुदैव पत्र वाचायला लागला. रुक्मिण्यवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैरहरतो गतापम् रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम्. रुक्मिणीने जे पत्र लिहिले ना, मी तुम्हाला अगोदर सांगून ठेवतो, एका पत्राला 7 श्लोक आहेत. एका श्लोकाला 3 तास असं 7 दिवस पत्रावरच भागवत होऊ शकतं, एवढे सखोल. आपल्याला 7 मिनिटाची पण वेळ दिसत नाही, पण 2 मिनिट रुक्मिणीच्या प्रत्येक शब्दावर चिंतन करावं असं पत्र आहे. रुक्मिणीने पहिला शब्द दिलाय. रुक्मिणी बोलते श्रुत्वा. श्रुत्वा शब्दाचा अर्थ होतो ऐकून. का बरं श्रुत्वा सांगितलं असेल सुरुवातीला? रुक्मिणी सांगते भगवान, नवविधा भक्ती आहे ना, त्या नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे श्रवण, आणि ही श्रवण करणारी मी पहिल्या पायरीवरची भक्त आहे. पहिली पायरी म्हणून श्रुत्वा शब्द. मी काय ऐकलं? तुमचे गुण ऐकले. कुणाचे? भुवन सुंदर. भगवंताने एक फार छान नाव दिले, भुवन सुंदर. सुंदर 2 प्रकारचे असतात, एक भवन सुंदर आणि एक भुवन सुंदर. घरामध्ये 5-7 माणसं असतात आणि त्या 5-7 माणसापैकी एक जण फार सुंदर असतो. आमच्या घरात सगळ्यात सुंदर.
हं? भगवंत घरात सुंदर नाहीत, पण भगवंत त्रिभुवनामध्ये सुंदर. पण रुक्मिणीचं चुकलं का हो? कारण आता रुक्मिणी काय म्हणला होता, देव कसा आहे, काळा भोर म्हणला होता ना. आणि रुक्मिणी काय सांगते, सुंदर आहे. खरं सांगा, कृष्ण काळा भोर आहे का सुंदर आहे? मला तर वाटतंय काळा भोरच आहे. तुमचं काय मत? तुम्हाला खरं सांगू, मी हे सगळी सोडवणूकच करतो एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये. सौंदर्य ही गोष्ट समोरच्या व्यक्तीवर अवलंबून नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. रुक्मिणीची दृष्टी काळी आहे म्हणून रुक्मिणीला परमात्मा काळे भोर दिसले. रुक्मिणीची दृष्टी सुंदर आहे म्हणून भगवंत रुक्मिणीला सुंदर दिसले. सुंदर ते ध्यान उभे वेगे, 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 सुंदर काही राग एवढे छान आहेत की रे, पण थोडे सायलेंट आहेत. वेळेची आपल्याकडे थोडीशी आज वेळेची कमतरता आहे. आणि काय सुंदर आता बघायचं आपल्याला. आपण जर दररोज पाहतात, अतिशय सुंदर नियोजन, सुंदर असं ते नाट्य वगैरे, आपल्याला ते सगळं बघायचं आहे. पण जास्त वेळ घेत नाही. ऐका, भगवान परमात्मा सुंदर आहे, भुवन सुंदर आहेत असं रुक्मिणी सांगते. रुक्मिणीने भगवान परमात्म्याला सांगितले, भगवान तुमच्यामध्ये 7 गुण आहेत. कुल, शील, रूप, विद्या, वयो, द्रविण, धाम असे 7 गुण आहेत. आता हे 7 गुण परमात्म्यामध्ये कसे आहेत त्याचं चिंतन आहे. 7 गुण परमात्म्यामध्ये कसे आहेत. कुल चांगलं आहे, पहिलं सांगितलं रुक्मिणी. दादा काय म्हणला होता, कसं कुळ आहे, शापित कुळ आहे म्हणला होता. आता दादा शापित म्हणतायत आणि रुक्मिणी चांगलं म्हणते, काय कारण असेल. पुन्हा कधीतरी सांग. देवाचा शील फार पुन्हा पुन्हा कधीतरी सांग, आठवण करा, पुन्हा कधीतरी सांग. शील, शील स्वभाव छान आहे म्हणे परमात्मा. परमात्म्याचा स्वभाव एवढा छान आहे, एकाने 1 मुठभर पोहे परमात्म्याला दिले, त्याच्या बदलीवर परमात्म्याने त्याला सोन्याचं गाव दिलं म्हणे. तेव्हापासून देवासारखं कुणी चांगला आहे का बघायला लागलं. पोतभर पोहे द्यायला तयार, तुला गाव देऊ नको, पोळाभर पाहिजे सोन दिल का. पोतभर पोह्याच्या बदलीवर पोळाभर सोड. पोतभर पोहे म्हणजे केवढे झाले,
1,000 रुपयाच्या बदलीवर 50,000 कोण द्यायला तयार? त्याला परमात्माच हवा ना. शील, कुल, शील, रूप. रूप तर रुक्मिणीने सांगितलं. विद्या, ज्ञानाबद्दल काय बघावं? परमात्म्याचं ज्ञान. स्वतः 2 महिन्यात ज्यांनी सगळं वेद आपण सुरुवातीला बोललो, ज्ञान. वया, परमात्मा नित्य तरुण आहे. द्रविण, द्रविण शब्दाचा अर्थ धन. परमात्म्याच्या जवळ धन किती आहे? रुक्मिणी सांगितलं, देवा आमच्या घरी एक गोदरेजचं कपाट आहे आणि त्या गोदरेजच्या कपाटामध्ये सोन्याच्या विटा भरून ठेवली. ऐका बरं, आमच्या घरी गोदरेजचं कपाट आहे, त्या कपाटामध्ये सोन्या. आमच्या म्हणजे आमच्या नाही बरं, असं रुक्मिणी सांगते, आमच्या घरी गोदरेजच्या कपाटामध्ये सोन्याच्या विटा भरून ठेवल्यात आणि तुमच्या गावाची चिरेबंदी विटाची आहे सोन्याच्या. मग काय सांगावं तुमच्या ऐश्वर्याबद्दल? द्रवी आणि धाम, द्वारका हे तुमचं धाम आहे. असे तुम्ही आहात. बघा, ऐका तुम्हाला एक मजा सांगतो. ऐका काय असतं बघा, प्रत्येक मुलीची एक इच्छा असते. खरंय का तुम्ही मला सांगा बरं नंतर, खरंय का तुम्ही नंतर सांगा. एक, आपल्यापेक्षा मुलगा उंचीनं थोडा जास्त असावा. खरंय का? कुठं आपल्यापेक्षा आपला प्रति उंचीने थोडा जास्त असावा. आपल्यापेक्षा कमीत कमी 2 इयत्ता कमी शिकलेला असावा. नाही मग जास्त शिकलेला असावा. ठीक आहे. आपल्यापेक्षा आपल्या मालकाला पगार जास्त असावा. ठीक, बरोबर. आपल्यापेक्षा आपल्या मालकाची प्रॉपर्टी थोडी जास्त असावी. ठीक आहे. आणखी काय राहिलं? आपल्यापेक्षा आपला मालक जाडीने वगैरे असा चांगला असावा. अशी आपल्या, नाही तर बायको चांगली जाड जुडेल मालक असा नाही, असं नाही बरोबर, पण चांगला असावा. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा आपला पती सरस असावा अशी स्त्रीची इच्छा असते. बरोबर. शेवटचं फक्त एक अवघड, सगळ्या गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा जास्त असावा, मी सांगल तशा उठबशा करणारा असावा, ही जी एक शेवटची अपेक्षा आहे. त्याचा माझा थोडा प्रॉब्लेम. तुमचं काय होत आहे? रुक्मिणी सांगते, हे भगवान तुम्ही माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठ आहेत आणि म्हणून तर मी तुमची अपेक्षा केलेली आहे. नुसती अपेक्षा केली नाही, पूर्तेष्ट दत्त नियम व्रत देव विप्र गुरुवर चलाति विरलम भगवान कलेश हा आराधितो. मग अशी जे तुम्हाला सांगितलं ना रुक्मिणी काय काय केलं होतं ते सगळं इथं सांगितले रुक्मिणीने पत्रामध्ये. मी हे केलेलं होतं म्हणून हे सगळंच केलं मी तुमच्या प्राप्तीसाठी. रुक्मिणी सांगते, भगवान माझं लग्न, माझीच इच्छा तुमच्याशी लग्न करण्याची असताना शिशुपालाची ठरलेलं आहे. तेव्हा मी तुमचा भाग असताना रुक्मिणी शिशुपाल मला घेऊन जाऊन पाहतोय. तुम्ही या, त्या सगळ्यांचा पराभव करा आणि मला घेऊन जा. पुन्हा रुक्मिणीने विचार केला 6व्या श्लोकामध्ये. असं आपण म्हणलो परमात्म्याला, समजा परमात्मा जर म्हणले काय बंद पडले तेवढ्या सगळ्यावर भांडण करून रुक्मिणीला घेऊन या, दुसरी काय मुलगी मिळायची नाही का म्हणून कॅन्सल केला, असं करू नका. ऐका, भांडण जर तुमचं कोणाशी करावं अशी इच्छा नसेल, लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्या गावाच्या बाहेर देवीचं मंदिर आहे, तिचं दर्शन घेण्यासाठी मी येईल, तिथून तुम्ही मला घेऊन जाऊ शकता. सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये रुक्मिणीने एक जोक लिहिलाय. सांगू आता? जोक म्हणल्यावर तर तुम्ही नाही म्हणणं शक्य नाही. मला माहिती, एक प्रियकरण प्रियसी होते म्हणजे दोघांचं फार प्रेम होतं एकमेकावर. लग्न जमलंच होतं असं गृहीत धरा. 2-4 महिने दोघ जण एक दिवशी गाडीवर बसले आणि गेले देवीचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेतलं, बसले होते. पलीकडे ते सेल्फी पॉइंट आहे तर फोटो वगैरे काढणं चाललं होतं. सहज सहज बोलता बोलता त्याने प्रश्न का ग, एक प्रश्न विचारू. काय? समज मी जर मेलो तर तू काय करशील? कधी कधी काय प्रश्न विचारा वाटतील काही सांगता येत नाही बरं कुणाकुणाला. मी जर मेलो तर तू काय करशील? त्याच्यात काय, कुणाबरोबर तर लग्न करून जाईल त्याच्यात. रुक्मिणी सांगते, हे भगवान जर तुम्ही आला नाही, तुम्ही जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी काय करीन? तेव्हा
व्रताने कृश होऊन देहाचा त्याग करीन, पुढचा जन्म घेईन, या जन्मी जेवढे व्रत केले त्याच्यापेक्षा कठोरतेने पुढच्या जन्मी करीन आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त करेन. पुढच्या जन्मात जर नाही भेटला पुढच्या ही जन्मी देहाचा त्याग करीन आणि तिसरा जन्म घेईन, पुढे चौथा जन्म घेईन, 100 जन्म भेस्या 100 जन्म होतील पण मी तुम्हालाच प्राप्त करीन. हा तिचा निश्चय परमात्म्याने पाहिला आणि मग परमात्म्याने लगेच वायुवेगाने आपला रथ घेऊन द्वारकेकडून प्रयाण केलं. भगवान कुंडिनपुरामध्ये दाखल झाले. कुंडिनपुरामध्ये लग्नाच्या 2 दिवस अगोदर जा परमात्मा, परवाच्या दिवशी लग्न आहे, उद्या रुक्मिणी देवीचं दर्शन घ्यायला जाणार आणि आज परमात्मा दाखल झालेत नगरामध्ये. नगरामध्ये परमात्मा आलेले जेव्हा सगळी वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. शिशुपाल म्हणला हा काळा इथं आलाच कसा? परमात्मा अगदी शिशुपालाच्या मागला त्याला तिथं बिराळ दिलं होतं. काय शिशुपाल, आमच्याकडून सगळी सुविधा व्यवस्थित आहे ना? शिशुपाल म्हणला आमच्याकडून सगळी व्यवस्था म्हणजे बहुतेक पुरीकडून आलेलं दिसायला. हा म्हणजे चांगलंय चांगलं, बरं ठीक आहे, चला चला. त्याला अरे बरं झालं कृष्ण आला, तुझा आहेर करायचा होता, ठीक आहे. लगेच आहेर घेतला शिशुपाला, रथात नेऊन ठेवला. लगेच परमात्मा गेले रुक्मीकडे. काय रुक्मी, सकाळपासून नाश्ता नाही साधा. आता पोराकडून आलेलं आहे त्याच्यामुळे आवाज थोडाफार जास्त राहणारच, कारण शेवटी आते भाऊ आहेत ना हे दोघं. भगवान परमात्म्याने दोन्हीकडे मी आलो आहे याची घोषणा पण केली. भागवतामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. भगवान परमात्मा सगळ्या कुंडिनपुरामध्ये फिरले असं वर्णन, फार सुंदर प्रसंग आहे. परमात्मा जेव्हा एखाद्या रस्त्यावरून जात ना, आजूबाजूचे सगळे घरोघरचे लोक येऊन असे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहतात, भगवंतावर पुष्पाची वृष्टी करत. सगळे म्हणत तेव्हा काय कमाल आहे तुझी, एवढा सुंदर पती सोडून रुक्मिणीला त्या शिशुपालाशी लग्न करतोय. भगवान आमची फार इच्छा आहे देवा, या आमच्या रुक्मिणीचं लग्न या श्रीकृष्णाशी व्हावं असे मनोमन सगळेजण प्रार्थना करत. दुसऱ्या दिवशी परमात्मा सकाळी लवकर उठले. रुक्मिणीने स्नान वगैरे केलं. रुक्मिणीला सुदैवाने सांगितलं अरे भगवान परमात्मा. तिने आईला प्रणाम केला, वडिलांना नमस्कार केला. बाबा आई काळजी घ्या बरं, तुमची औषध गोळ्या वेळेवर घेत जा, फार काळजी करत जाऊ नका. त्याने सांगितलं बेटा लग्न उद्या आहे तुझं, लग्न झाल्यावर लगेच काही जात नाही, चाकात लगेच पाठवून देत नव्हते, 2-4 दिवस राहायचे ते, आणखी 8 दिवस आहेत तुला जायला. आता नाही बाबा कधी सांगून ठेवते, औषध गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित घेत जा, काळजी करू नका. आता कसं सांगणार मी चालली आहे मग. भगवंताला प्रणाम, आई वडिलांना प्रणाम केला. पूजेचं ताट घेऊन रुक्मिणी आपल्या रथामध्ये बसते. भगवतीच्या मंदिरामध्ये आली, भगवतीचं सुंदर असं पूजन केलं. हे आई मला माझी केवळ एकमेव इच्छा आहे की श्रीकृष्ण मला प्रतिरूपाने प्राप्त व्हावे. आईला प्रणाम केला. भगवतीच्या मस्तकावरचे एक पुष्प प्रसाद रूपाने तिच्या चरण हातामध्ये आला. तो मस्तकावर आपल्या धारण केला. रुक्मिणी माता आईला नमस्कार करून मंदिराच्या बाहेर आल्या. पहिली प्रदक्षिणा झाली. पहिल्या प्रदक्षिणेबरोबर परमात्म्याने रथ सज्ज केला. दुसरी प्रदक्षिणा झाली, परमात्म्याने रथ आणून मंदिराच्या समोर लावला. तिसरी प्रदक्षिणा झाल्याबरोबर परमात्म्याने तिला हाताला धरलं, आपल्या रथामध्ये घेतलं, शंख वाजवला. परमात्म्याचा शंख सगळं ऐकून सगळे जागे झाल्यासारखे झाले. सगळ्यांनी आक्रमण केलं परमात्म्याच्यावर. परमात्म्याने सगळ्यांचा पराभव केला. अगदी जरासंधाचा पराभव केला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी त्याचा पराभव केला. सर्वांचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा आपल्या द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. द्वारकेमध्ये एका योग्य मुहूर्तावर भगवान परमात्म्याचा विवाह झाला. तर म्हणाल महाराज ते सर्व करायचं ना आपल्याला, पण मला एक अडचण वाटते बघावर. आता समजा तुम्ही जर त्यांना बोलवला, लग्न द्वारकेमध्ये राहत होता, त्याला सूर्यनारायणाने एक स्यमंतक नावाचा मणी दिला होता. त्याच्या भावाने गिरीच्या गळ्यामध्ये घातला आणि तो गेला वनामध्ये. त्याला एका सिंहाने मारून टाकलं. त्या सिंहाला एका अस्वलाने मारलं. अस्वलाने तो म्हणे आपल्या गुहेत नेऊन ठेवला आणि आळ मात्र भगवंतावर आहे. भगवंत शोधण्यासाठी निघाले. भगवान परमात्माने भरपूर शोध केला. शेवटी त्याला तो मृतदेह दिसला, तिथून सिंह मेलेला दिसला. ते युद्ध केलं. शेवटी त्या अस्वलाने सांगितलं देवा खरं सांगा मग तुम्ही कोण आहात. भगवंताने त्याला राम रूपामध्ये दर्शन दिले. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो साक्षात जांबुवंत होता, भगवान रामप्रभूच्या अवतारातला. त्यांना देवा म्हणे इकडे आलात म्हणे. हो कशासाठी आलात म्हणे. मला हा मणी पाहिजे होता. म्हणलं देवा मणी देतो म्हणे, पण माझी एक इच्छा आहे. मी काय तुमचं लग्न झालंय का. जे म्हणे हो परवाच झालंय. मग
काही नाही, माझी एक मुलगी होती, तुम्हाला द्यावा अशी इच्छा होती. देव म्हणजे हुंडा म्हणून मणी जर देणार असतील तर हे मी घ्यायला तयार. म्हणून भगवान परमात्म्याचं दुसरं विवाह समारंभ कुणाबरोबर? जांबुवती बरोबर झाला. मला असं वाटतंय आपण असं करावं, पुऱ्या सुद्धा मंगल म्हणावं. नाही त्यांना अगोदरच्या लग्न नुसतं लावून घेऊ. आपण काय करायचं माहितीये का, उगा पुऱ्या सुद्धा मंगलम सावधान म्हणायचं. ठीक आहे, पुऱ्या असं 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 मोठ्याने म्हणायचं. ठीक आहे. भगवान परमात्मा आपल्या द्वारिकेमध्ये आले, तो मणी त्याला देऊन टाकला. आता लोक सतराची त्याला नाव ठेवायला लागले. देवावर आवाज घेतला. तो वसुदेवाकडे आला, म्हणला महाराज क्षमा करा, सगळं गाव मला नाव ठेवायला लागले. ह्याच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. म्हणजे कुठला? माझी एक मुलगी तुमच्या मुलाला देऊ, म्हणजे तुमचा माझा संबंध होईल, लोक नाव ठेवायचं बंद होऊन जाईल. म्हणून भगवान परमात्म्याने त्याच्या मुलीबरोबर विवाह केला. तिचं नाव सत्यभामा असं होतं. तिसरा विवाह भगवान परमात्म्याने सत्यभामे बरोबर केला. एकदा भगवान परमात्मा आपल्या गुरूंना भेटायला म्हणून गेले. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भेटून वापस येत होते. तिथे एक मित्रविंदा नावाची त्या राजाची मुलगी होती. भगवान परमात्म्याचे ते आत्या होती, तिथं दिले. भगवंत भेटायला गेले. तिने सांगितलं कृष्णा म्हणजे काय, माझी फार दिवसापासून इच्छा होती माहेर जवळ करावं. तेव्हा म्हणले इथून हे नगर उचलतो, द्वारकेच्या जवळ नेऊन ठेवतो. म्हणजे असं माहेर जवळ करत नसतात. म्हणजे मग माझी मुलगी तुला द्यावी पडेल. अच्छा ठीक आहे, मग काय हरकत नाही. मग मित्रबिंदे बरोबर विवाह केला. भगवंत एकदा अयोध्येला गेले. अयोध्येच्या राजाने एक पण ठेवला होता. असा एक मोठा आखाडा तयार केला होता. त्या आखाड्यामध्ये 7 बैल सोडायचे आणि जो कुणी एकाच वेळेला 7 बैलाच्या नाकामध्ये व्यसन घालेल त्याला मुलगी द्यायची. अनेक राजे येत असत, पण 2 बैल चिरडून टाकत असत. पण यावेळेला असं झालं, परमात्म्याने सगळ्यांना योगमायेच्या द्वारा शांत केलं. नाकामध्ये बेसन घातली सगळ्याच्या आणि भगवान परमात्म्याने नागनजिती बरोबर विवाह केला. श्रुतकीर्ती नावाची देवाची आत्या होती. देव गेली त्या आत्याकडे. ती आत्या तर बोलायलाच तयार नाही. देवाने विचारलं काय झालं आत्या? म्हणजे ती आत्या तुझ्या जवळची, मी काय लांबची आहे वय? तू पण जवळचीच. मग तिची मुलगी चांगली आहे, माझी खराब आहे का? देव म्हणे ठीक आहे, तुझी पण घेऊन ये. म्हणून त्या भद्रा बरोबर विवाह केला. पांडवांना भेटण्यासाठी म्हणून परमात्मा गेले इंद्रप्रस्थात. तिथे यमुनेच्या काठावर एक स्त्री तपस्या करत होती. अर्जुनाने कृष्ण रथामध्ये चाललं. देवाने विचारलं अर्जुन विचार बरं कोण आहे? अर्जुनाने विचारलं देवी कोण आहात? म्हणजे मी सूर्याची मुलगी जांबुवती कालिंदी माझं नाव आहे. म्हणजे काय करते? कृष्ण मला पती म्हणून प्राप्त व्हावे म्हणून तपस्या करत. हे करायची काय गरज? म्हणजे मग बाहेर म्हणजे तुझं लग्न कृष्णाबरोबर लावतं. तिला बाहेर आणलं. कृष्ण हाक आले, कृष्णा पळ होतं. देवाने म्हणजे काय भानगड झालं लग्न, आता जावा तुमचं तुम्ही दोघं. मद्र देशामध्ये एक त्या लग्नाच्या वेळेला तो पण ठेवला होता की नाही, खाली पाण्यामध्ये बघायचं, वर माशाचा डोळा पडायचा. तसाच पण तिच्याही विवाहाच्या वेळी ठेवला होता. ऐका, असं वर्णन आहे की कर्णाला तो बाण मारता आला नाही. तो बाण अर्जुनालाही मारता आला नाही. बाकीच्याची नावं पण आता घेत नाही वेळ नसल्यामुळं. शेवटी भगवान परमात्मा हसत हसत उठले. मला जमतंय का पाहतो असं म्हणून देवाने बाण सोडला. त्या अंदाज पंचमध्ये लोक बाण मारला, बरोबर डोळ्यामध्ये गेला आणि भगवान परमात्म्याने त्या लक्ष्मणे बरोबर विवाह केला. असे 8 लग्न भगवान परमात्म्याचे झाले. एके दिवशी 8 बायका घरी बसल्या होत्या गप्पा मारत. एकीने सांगितलं कृष्ण आपले मालक बाहेर चालले तर येताना लग्नच करून घ्यायले. असलं कुठे असतं का? म्हणजे असं नाही करायचं. आता किती होतील केल्यावर. आता आपण काम करू म्हणजे देवाला कुठंच जाऊ द्यायचं. नेमकं देव त्याच वेळेला घरी आले. देवाने सांगितलं म्हणजे चला निघालोय मी. बरं आता कुठे निघाला? म्हणजे काम आहे थोडस. म्हणजे देव अजिबात जायचं नाही. म्हणजे असं कसं? माझं कामच आहे बाहेर जाणं, बसाचं काम करणं. तेवढं देवा अजिबात जायचं नाही. जायचं असेल तर नाही, मला तर जावंच लागेल. बायका सांगितलं जायचं नाही. शेवटी देवाने म्हटलं तुमचे काय अडचणी ती मला सांगा, काही उपाय करू आपण त्याच्यावर. म्हणजे हे काय म्हणजे तुम्ही बाहेर चाललात की लग्नच करून यायला लागलं? अच्छा म्हणजे म्हणून जायचं नाही म्हणतात. त्याच्यासाठी एक उपाय करा ना मग. म्हणजे काय? ह्याचं पुढे एक काम करू आपण. मी बाहेर कुठेही निघालो की एक बायकोनं बरोबर यायचं. कशाला?
समजा जर कुणी म्हणले लग्न करायचं तर तिने लगे पुढे मी बायको त्यांची घरी 7 जणी बोलवू त्याला. हे आयडिया चांगली आहे म्हणल्यानंतर मग देवने चला कोणी यायला तयार. रुक्मिणीने आधी विचारलं म्हणजे नेमका कोणता कार्यक्रम आहे, भागवताला जायचंय का कशासाठी, काय काय कार्यक्रम काय. काही नाही, ते भौमासूर नावाचा एक राक्षस आहे त्याच्याबरोबर युद्ध करायचं. युद्ध म्हणल्यावर रुक्मिणी सांगितलं नको नको. जांबुवतीने सांगितलं माझ्या लग्नाच्या वेळेस असंच युद्ध झालं होतं म्हणजे युद्ध म्हणलं की मला नको वाटत. सत्यभामेने सांगितलं मी डबल ग्रॅज्युएट आहे म्हणे. हा मला कारण काय असतं ज्या जास्त शिकलेले असतात की त्यांना बाकीचा व्यवहार जमत. मला कशामुळे कळायला माहितीये का, ते केमिस्ट्री सांगितलं दोघं नवरा बायको गाडीवर बसून बाजारात गेले म्हणे आणि ते भाजी देणारा म्हणला साहेब तुमची बायको फार शिकलेली दिसते बाबा. त्यामुळे माझी बायको फार शिकली हे तुला कसं काय कळालं म्हणलं. तवाच कळालं म्हणलं मला. तिने पहिला 5 किलो टोमॅटो घेतले पिशवीमध्ये, त्याच्यावर मोठा भोपळा ठेवलाय, सगळे टमाटे फुटले, सगळा रस खाली गळायला लागलाय. ह्याच्यावर माझे लक्षात आलं की तुमचे सत्यभामे सांगितलं मला युद्ध पण येतं आणि घरातलं पण सगळं करते मी. भगवान परमात्मा तिला बरोबर घेतलं. तिला आधी थोडा अहंकार होता सौंदर्याचा, थोडं जास्त शिकल्याचा वगैरे. ते म्हणजे हे एकदा मोडून काढते म्हणून देव घेतले. भगवान परमात्मा गरुडावर बसून गेले. त्या भौमासुराच्या नगरीमध्ये 7 तटबंदी होत्या, उद्ध्वस्त करून टाकल्या. भौमासुराबरोबर युद्ध केलं भगवान परमात्माने, त्याचा संपूर्ण पराभव केला, त्याचा नाश करून टाकला. आणि मग देव म्हणले चला त्याच्या मुलाला आज्ञा दिली ते सगळे ते हे करा, बंदी वगैरे सगळे सोडून द्या. असं सगळे आज्ञा सोडून निघाले. परमात्मा गरुडावर बसले, जाणार होते. तेवढ्यामध्ये एक द्वारपाल एक सेवक आला धावत धावत, देवा देवा थांबा थांबा. हे काय थोडेसे एक कारागृहातले कैदी बाहेर द्यायला तयार नाहीत, तेवढं त्यांना थोडं समजावून सांगा मग तुम्ही जा. देवाने सांगितलं सत्यभामा चल म्हणजे तेवढं कारागृहात जाऊ, त्या कैद्यांचं काय म्हणणे ते ऐकून निघू आपण. सत्यभामा तुम्हाला काहीच कळत नाही की हो कसं काय आता कारागृहात नाही मला घेऊन जातो. जेवढे पण ठीक आहे तर बस मग आलोच मी. हा मग जाऊ का, हा जा जा लवकर जा, आपली वेळ जरी तयार होऊन बसलेत कधीचे. मग लगेच भगवान परमात्मा आले कारागृहामध्ये. पाहिलं तर तिथं 16,100 कुमारिकेंना डांबून ठेवलं. भगवान म्हटलं जा तुम्ही तुमच्या घरी. ते आमचे वडील आम्हाला घरात घेणार नाही, आमचे भाऊ आम्हाला घरात घेणार नाही, आमच्याशी कोणी विवाह पण करणार नाही, आम्ही काय करावं सांगा. देवाने सांगितलं बघा काही काही करता येईल. त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे 3 पर्याय. एक जीव देणे, देवले असं करू नका. अच्छा दुसरा पर्याय वाईट मार्गाला लागणे, नाही तो तर अजिबात करू नका. तिसरा एक पर्याय म्हणजे कोणता, तुमच्या बरोबर लग्न करणे. त्यामुळे हळू बोला, बाहेर बायको उभे. मग काय करायचं म्हणजे काही नाही म्हणे इथल्या इथं गपचूप मध्ये हे करायचं आणि बाहेर गेल्यावर तिकडचा कार्यक्रम बारकीत गेल्यावर ठीक आहे. मध्ये काय करायचं, मध्ये काही नाही म्हणजे गुपचूप काय पाणी ग्रहण पुढे रामंगण असं ठीक आहे झालं. हा झालं पाणी ग्रहण झालं, मंगळसूत्र बांधलं चला आता तुम्ही आधी सगळ्या जणी मिळून तिथं जा म्हणे आणि तिची समजूत काढा मी आलोच. ह्या सगळ्या 16,100 जणी गेल्या तिथं. तेव्हा गोरुडावर बसली होती अशी, तर सगळ्यांनी जाऊन नमस्कार नमस्कार केलं. सत्यभामेने सांगितलं आशीर्वाद आशीर्वाद. सहज विचारलं सत्यभामे तुम्ही सगळ्या जणी कोण आहात. सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं आम्ही तुमच्या सवती. ते लोकांना एवढ्या सवती हा पुढे जाते ते काय यायला लागले पाठीमागे. भगवान परमात्मा आले हे काय देवा सांगितलं तुला मी आधी सांगितलं होतं की मध्ये चल म्हणून. शेवटी तुम्ही प्रभूला प्रणाम केला. भगवान तुम्ही खरोखर अलौकिक शक्तिमान आहात. भगवंताला प्रणाम केला. मला फार मोठा गर्व होता तुम्ही फार हुशार आहेत, पण लक्षात आलं की नाही तुम्ही भगवान आहात. भगवान परमात्म्याने आपल्या सर्व पत्नींना तेवढे रथ तयार करून दिले, तेवढी रूप धारण केली. 16,100 रूप धारण करून सगळ्यांना घेऊन परमात्मा आपल्या द्वारकेमध्ये आले. एक सुंदर असा मुहूर्त पाहण्यात आला आणि मग त्या मुहूर्तावर परमात्म्याचं लग्न करायचं आहे. एक 2 मिनिट एक भजन होईल, एक अभंग म्हणला जाईल. तोपर्यंत ते मला वाटते लावायचे वाटतं आपल्याला ते लावलं जाईल. ते बाहेर ते येण्याचं भजन लावलं जाईल. मग ते सगळे येईल तोपर्यंत अक्षरा दिली जाईल. सगळ्या प्रकारची सुविधा पूर्ण केली जाईल. इथं कृष्ण आणि रुक्मिणी तयार करून ठेवले. तुळशी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा
तिकडं पाहायचंय ते बघायचे कृष्ण रुक्मिणी पण इकडं लग्न लावायचे कृष्ण रुक्मिणी. सगळ्यांनी मोठ्या आनंदाने या महोत्सवामध्ये उपलब्ध झालात, हजर झालात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि लग्नाचा कार्यक्रम आता पुढे आमचे कांत भाऊ सांगतील त्याप्रमाणे पुढे